तु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय मूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल आपण पाहत होतो श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधाला प्रारंभ होतो. शौनकादी ऋषी सुतांना अनेक सुंदर प्रश्न विचारतात आणि या प्रश्नांना सूत उत्तर देण्यास प्रारंभ करतात. शौनकादी ऋषी प्रश्न विचारतात. प्रामुख्यानं या कलियुगाचं स्वरूप काय. काल आपण शेवट केला. कलियुगामध्ये जीवन जगणारी ही सगळी माणसं, विशेषतः ही मनुष्य जात जन्मतःच मंदबुद्धी, अल्पायुषी, इतकंच नव्हे तर अनेक प्रकारच्या अधर्मामध्ये, पापाचारामध्ये प्रवृत्त झालेली दिसते. याचं कारण काय. द्वापार युगामध्ये यादवांच्या वंशामध्ये भगवान श्रीकृष्णांनी पूर्णावतार घेतला. या यदुवंशी असणाऱ्या श्रीकृष्ण अवताराचं प्रयोजन काय. भगवंतांनी या अवतारामध्ये प्रामुख्यानं कोणतं कार्य केलं आणि भगवान निजधामाला गेल्यानंतर द्वापार युग संपलं आणि जे हे घोर कलियुग प्रारंभ झालं, अशा या कलियुगामध्ये धर्माची व्यवस्था काय. या प्रश्नांना सूत उत्तर देतात आणि सांगतात. सुरुवात करत असतानाच आमच्या या सगळ्या प्रथेप्रमाणे नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नरनारायण ऋषी, भगवान व्यास
वाणीची देवी सरस्वती या सगळ्यांना वंदन करून पुराणांचा प्रारंभ करावा, भागवताचा पाठ करावा या प्रथेप्रमाणे सूत आणि शौनकादी ऋषी या सगळ्यांना वंदन करतात. आणि सर्वप्रथम भक्तिप्रधान असणाऱ्या या ग्रंथाचा प्रारंभ करत असतानाच सूत अतिशय थोडक्यामध्ये भक्तीचा महिमा गातात. ज्या भक्तीचं स्वरूप पुढे येणाऱ्या सर्वच स्कंदांच्या मधून शुकब्रह्म परीक्षिताला कथन करतील. आणि हा भक्तीचा महिमा गाऊन यानंतर भगवंतांनी जे अनेक अवतार घेतले वर्णन केले. जगृहे पौरुषम रूपम. ईश्वर या विश्वामध्ये अनेक उपाधींच्या मध्ये, अनेक शरीरांच्या मध्ये अवतार घेतो. वस्तुतः हा स्वतःच परमात्मा निर्गुण निर्विशेष अजन्मा असणारा जेव्हा या पृथ्वी तलावर एक सगुण देह धारण करून आमच्यामध्ये येतो, त्यावेळेस तोच ईश्वर, तोच परमात्मा अनेक या सर्वच जीवांच्या मध्ये सन्निविष्ट होतो. म्हणून तरी आमचं सगळं शास्त्र सिद्ध करतं की ईश्वर हा केवळ एखाद्या विशिष्ट स्थानामध्ये नाही, तर ईश्वर हा चराचरामध्ये नव्हे प्रत्येक भूतमात्रामध्ये सन्निविष्ट आहे. भगवान वर्णन करतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः. अर्जुना, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये सन्निविष्ट आहे. आणि हे सांगत असतानाच आपण रोज अभिषेक करताना सुद्धा या परमात्म्याचं वर्णन करतो. श्रुती आणि वेद वर्णन करतात, सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो वृत्वा. याला हजारो हात, हजारो मस्तक, हजारो डोळे आहेत. या वर्णनामधून श्रुती या भगवंताचं विराट असणारं स्वरूप वर्णन करते. भगवंताचं जे विश्वरूप आहे, अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी दाखवलं, असा हा ईश्वर अनेक रूपांच्या मध्ये या ठिकाणी जो सन्निविष्ट आहे. आणि त्याचं वर्णन करून सूत सांगतात की बाबा रे, या विश्वामध्ये भगवंताचा विभूतियोग सुद्धा सांगितला जातो. यद यद विभूतिमत्सत्वं श्रीमधुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभव. भगवान सांगतात, या विश्वात जिथं जिथं तुला दिव्यत्व जाणवेल, जिथं काहीतरी अलौकिक जाणवेल, त्या सर्व ठिकाणी माझंच असणारं तेज आहे. नवे नवे माझ्याच तेजाच्या अंशामधून हे सर्व विश्व उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे म्हटलं तर आपण सगळेच ईश्वराचे काय आहोत? अंश आहोत. म्हणून तरी भगवान म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. पण तरी सुद्धा हा ईश्वर काही विशिष्ट कार्य करण्यासाठी काही विशेष असणारी उपाधी धारण करतो. अलौकिक असणारी, लोकोत्तर असणारी. आणि असे जे भगवंताचे प्रमुख असणारे 24 अवतार जे आहेत, भगवान विष्णूंचे, या 24 अवतारांचं या ठिकाणी सूत सर्वप्रथम वर्णन करतात. याचं कारण या विश्वामध्ये वासुदेव पराहा वेदाः वासुदेव पराहा मखाः.
सगळे 4 वेद असतील, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्प, निरुक्तम वगैरेदी 6 वेदांग असतील, सर्व शास्त्र असतील, सर्व प्रकारचे यज्ञ असतील, सर्व प्रकारच्या तपश्चर्या असतील, सर्व तीर्थ असतील, जे जे काही या विश्वामध्ये आहे ते सर्व वासुदेव पराहा, वासुदेवमय आहे. आणि याच वासुदेवानं विश्वामध्ये प्रामुख्यानं हे 24 अवतार घेतलेले आहेत. पहिल्या स्कंदामधून अतिशय थोडक्यात याचं सूत वर्णन करतात आणि सांगतात, सगळ्यात पहिला अवतार आहे सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 ऋषींच्या रूपानं भगवानच अवतार घेतात आणि ब्रह्मचर्याचं पालन कसं करावं याची शिकवण या जगाला देतात. दुसरा अवतार आहे रसातळामध्ये गेलेली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीला बाहेर काढून तिचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी वराह अवतार घेतलेला आहे. भगवंताचा तिसरा अवतार आहे नारद महर्षींच्या रूपानं भगवानच अवतीर्ण होतात आणि या विश्वामध्ये सात्वत तंत्राचा शास्त्र आहे त्याचा उपदेश करतात आणि भक्ती मार्गाचा प्रचार करतात. यानंतर चौथा अवतार आहे धर्मपत्नी मूर्तीपासून नर आणि नारायण ऋषींच्या रूपानं अवतार घेऊन खरोखरच तपश्चर्या म्हणजे काय आणि निग्रह म्हणजे काय हे या अवतारामधून भगवान स्पष्ट करतात. यानंतर सिद्धांचे स्वामी कपिलाचार्य कपिल मुनींच्या रूपानं अवतार घेऊन भगवान सांख्यशास्त्राचा या जगाला उपदेश करतात. यानंतर अतिशय प्रसिद्ध असणारा अवतार म्हणजेच अनसूया आणि अत्रि ऋषी यांच्या उदरी भगवान दत्तात्रेयांच्या रूपानं अवतार घेतात आणि आपले भक्त आणि शिष्य अलर्क आणि प्रल्हाद या दोघांना आत्मविद्या प्रदान करतात. यानंतर यज्ञ रूपानं भगवान अवतार घेऊन स्वयंभू असणाऱ्या मनूचं रक्षण करतात. ऋषभदेवांच्या रूपानं अवतार घेऊन या जगात सर्व साधकांना परमहंसांचा मार्ग दाखवतात. परमहंस म्हणजे काय, सर्वसंग परित्याग म्हणजे काय. यानंतर पृथुराजाच्या रूपानं अवतार घेऊन भगवान या पृथ्वीमधून अनेक औषधी वनस्पती उत्पन्न करतात. भगवान मत्स्यावतार घेतात, पृथ्वीरूपी नौकेमध्ये मनूला बसवतात आणि वेदांचं रक्षण करतात. पुढं कथा येईल. यानंतर समुद्र मंथनाच्या वेळेस ज्या वेळेस तो पर्वत खाली खाली जायला लागला त्यावेळेस ते मंथन पूर्ण होण्यासाठी भगवान त्याला आधार देण्यासाठी कच्छावतार धारण करतात. यानंतर समुद्र मंथनामधूनच अमृत कुंभ हातामध्ये घेऊन धन्वंतरी रूपानं प्रकट होतात. यानंतर मोहिनीच्या रूपानं अवतार घेतात आणि भगवान अतिशय चातुर्यानं देवांना अमृत प्रदान करतात. यानंतर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवान नृसिंह अवतार घेतात. बलिराजाचं गर्वहरण करण्यासाठी भगवान वामन अवतार घेतात. परशुराम हा अवतार घेऊन भगवान स्वतःच 21 वेळेला ही पृथ्वी क्षत्रिय रहित करतात आणि सत्तेनं मदांध झालेल्या या क्षत्रियांचं नियमन करतात. यानंतर पराशर आणि सत्यवती यांच्यापासून भगवान व्यासांचा अवतार आहे जो ज्ञानावतार आहे. व्यासो नारायण स्वयं आणि तेच व्यास या महापुराणांची रचना करतात. यानंतर रामावतार घेऊन भगवान रावणाचा वध आणि सेतुबंधनादी अलौकिक असणारी कार्य पार पाडतात. द्वापार युगामध्ये भगवान बलराम आणि श्रीकृष्ण रूपानं अवतार घेऊन
दुष्टांचं निर्दालन करतात. यानंतर बुद्धावतार आहे. कलियुगामध्ये देवतांचा द्वेष करणारे जे दानव त्यांना चातुर्यानं भगवान मोहित करतात. आणि यानंतर कल्की अवतार सांगतात. याच कलियुगाच्या शेवटी भगवान अवतार घेतील आणि पुन्हा एकदा दुष्टांचं निर्दालन करतील. कलियुगाचा अंत होईल आणि पुन्हा सत्ययुगाला प्रारंभ होईल. असे हे अवतार सांगून शेवटचे हंसावतार घेऊन भगवान ब्रह्मदेवांना गुह्य आत्मज्ञान देतात. आणि नंतर हयग्रीव अवतार घेऊन भगवान वेदांचं रक्षण करतात. असे हे जवळजवळ 24 भगवंताचे अवतार आहेत. सूत या ठिकाणी वर्णन करतात. एते चांश कलाहा पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं. आत्ता सांगितलेले सगळे हे अंशावतार आहेत. पण श्रीकृष्ण अवतार हा साक्षात पूर्णावतार आहे. द्वापार युगामध्ये भगवंतांनी जो अवतार घेतला याचं कारण सांगतात. भगवान याचा अर्थच या शब्दामध्येच त्याचा भगवान म्हणजे नुसताच भगवान नव्हे तर भगवान याच्यामध्ये मूळ शब्द आहे भग. आणि भग म्हणजे संपत्ती. ज्याच्याजवळ 6 प्रकारची संपत्ती पूर्णांशानं आहे त्याला म्हणतात भगवान. आणि ही संपत्ती म्हणजेच शास्त्रकार वर्णन करतात. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसश्रियः वैराग्यस्याथ मोक्षस्य षण्णां भग इति ऋणा. सगळं ऐश्वर्य असेल, वीर्य म्हणजेच पराक्रम असेल, संपत्ती असेल, सत्ता असेल, इतकंच नव्हे वैराग्य असेल आणि मोक्ष म्हणजेच मुक्ती असेल. अशा अनेक प्रकारच्या ऐश्वर्यानं जो संपन्न आहे त्याला म्हणतात भगवान. आणि या अवतारामध्ये कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्णावतार हा पूर्णावतार आहे असं सांगून भागवतकार सांगतात की असा हा परमात्मा अनादी काळापासून सत्ययुगापासून वेळोवेळेला अनेक वेळेला सृष्टी निर्माण करतो. तोच सृष्टीची धारणाही करतो आणि योग्य वेळ आली की सृष्टीचा प्रलय सुद्धा करतो. आणि ही सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय, पुन्हा उत्पत्ती स्थिती आणि लय ही अव्याहत असणारी प्रक्रिया भगवान अतिशय सहजतेनं करतो. त्याच्या एका सृष्टीमध्ये केव्हा चालू होते? सत्ययुगाला प्रारंभ होते आणि 4ही युग संपल्यानंतर सृष्टीचा प्रलय होतो. अशा या 4 युगांच्या मध्ये आपण कितीतरी वेळेला येतो आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणून तरी शब्द वापरला जातो. 84 लक्ष योनींच्या मधून हा जीव अव्याहतपणानं फिरतोय. पण या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करणं ही भगवंताची केवळ एक लीला किंवा क्रीडा आहे. आपल्याला एक जन्म जगता जगता परिश्रम एवढे होतात, एवढ्या अल्प काळामध्येही आपण थकतो 4 दिवसांच्या मध्येच आणि म्हणतो भगवंता आता बस, आता मला घेऊन जा. पण भगवान अनादी काळापासून युगानुयुग या ठिकाणी सांगतात. म्हणून तरी भगवान ही सगळी जी लीला करतात, दृष्टांत दिलाय फार सुंदर. लहान मुलं आता उन्हाळ्याची सुट्टी आहे बघा, आता खेळतात की नाही माहीत नाही, पण पूर्वी पत्त्यांचा बंगला, बरोबर ना? एकावर एक पत्ता, दुसऱ्यावर तिसरा, तिसऱ्यावर चौथा, असा सुंदर बंगला बांधत असत. आणि वाऱ्याची एक झुळूक आली तरी सुद्धा तो सगळा बंगला जमीनदोस्त होत असे. त्या मुलांची ती जशी क्रीडा आहे तसंच भगवान व्यास या ठिकाणी सांगतात, या पृथ्वीला, या सृष्टीला निर्माण करणं
तिला धारण करणं, वर्षानुवर्ष स्थिती करणं आणि तिचा प्रलय करणं ही भगवंताची केवळ एक लीला आहे. लोकवत्तु लीला कैवल्यम. आणि प्रश्न येईल, भगवान ही लीला करतोच कशाला? हे सगळं ऐकताना शंका येईल की हे सगळं एवढा घोर संसार यानं निर्माण केलंच कशाला हे सगळं? त्याचंही उत्तर भगवान देतात, अरे हे माझ्यासाठी केलं नाहीये. मद्भक्तानां विनोदार्थम करोमि विविधाः क्रियाः. माझ्या भक्तांच्या विनोदासाठी, करमणुकीसाठी मी या सगळ्या लीला करतो. पण काळाच्या ओघात भक्त विसरतो की हे सगळं चाललेलं काय आहे? केवळ एक नाटक आहे. आमचे महाराज नेहमी सांगतात, या सगळ्याकडं तुम्ही कसं पहा. जीवनात प्रॉब्लेम आले, समस्या आल्या, घरामध्ये आहात, जे नको ते तुमच्या समोर घडतंय, त्यावेळेस एक कल्पना करा की मी ही सिरियल पाहतोय. टी व्हीवरची एक सिरियल चाललेली आहे, सिरियलमध्ये पात्र आहेत आणि सगळा व्यवहार चाललेला आहे. आणि हेच अतिशय मार्मिक गुह्य ज्ञान प्रभू श्रीरामांना वसिष्ठ महामुनी योग वासिष्ठामधून देतात आणि सांगतात, बाबा रे, हे सगळं जे जे तू दृश्य पाहतोयस हे स्वप्नाप्रमाणे अतिशय मिथ्या आणि भासमान आहे. जे दृश्य आहे आज आहे तर उद्या नाही. अनित्यम सुखम लोकम. जे अनित्यच आहे याला किती महत्त्व देणार. आणि म्हणून भगवान या ठिकाणी सांगतात की अरे हे तर सगळं विश्व मी तुम्हाला कशासाठी दिलंय? विनोदार्थम. तुमची करमणूक व्हावी म्हणून. पण करमणूक न होता सगळे जीव काय झालेत? त्याच्यामध्ये इतके तादात्म्य पावलेले आहेत, आपण विसरतोय की आपण या सगळ्यापासून भिन्न आहोत. आणि म्हणूनच हा घोर संसार मागं लागतो. भगवान व्यास सांगतात, नाही नाही, ही सगळी लीला आहे भगवंताची. आणि असं सांगून या ठिकाणी पुढं स्वतःच सूत महामुनी भगवान व्यासांचीच जन्मकथा, या भागवताची जन्मकथा सांगता. भगवान व्यास द्वापार युगामध्ये आत्ताच आपण पाहिलं साक्षात भगवंताचा अवतार असणारे. आणि ज्यावेळेस यांनी सर्व शास्त्र, सर्व वेद यांचा विभाग केला, भगवान व्यासांच्या रूपानं जन्माला आले. आणि द्वापार युगात जन्म झाल्यानंतर लोकांच्या कल्याणार्थ यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. 4 वेदांचं विभाजन केलं. महाभारत, इतिहास हे सगळे ग्रंथ लिहिले. आणि हे सगळं लिहिल्यानंतर, सगळं लिहूनही भगवान व्यास एकदा स्वतःच आपल्या आश्रमामध्ये सरस्वती नदीच्या तीरावर शांत बसलेले होते. आणि बसलेले असताना सहजच त्यांच्या मनामध्ये विचार आला. कधी कधी आपणही चुकून शांत बसतो. आता अवघड आहे मोबाईल जवळ असताना बसणं, पण तरी कधीतरी अशी वेळ येते आपण शांत बसतो. तसंच एक दिवस भगवान व्यास बसले आणि विचार करायला लागले, आत्मनिरीक्षण करायला लागले. आणि त्यांनी विचार केला, असंपन्नः इव आभाती ब्रह्मवर्चस्य सत्तमः. तुमच्या भाषेत आपण म्हणतो सुद्धा, कधीतरी शांत बसून जीवनाचं काय करावं? सिंहावलोकन करावं. सिंह काय करतो माहिती आहे का? शब्द आलाय तो. सिंह असा पुढं जातो आणि थोडासा पुढं गेला की एकदा मागं वळून शांत पाहतो, त्याला म्हणतात सिंहावलोकन. तसं भगवान व्यास विचार करायला लागले आणि त्यांना समजलं, जाणीव झाली ब्रह्मवर्चस्य सत्तमः, की आज माझ्याजवळ हे सगळं ज्ञान आहे पण तरीसुद्धा असंपन्नः इव आभाती.
माझं मन मला संपन्न वाटत नाही आहे, कुठंतरी काहीतरी उणीव आहे, माझं मन अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे. काही वेळेस आपल्यालाही असा अनुभव येतो, कारण समजत नाही पण आपलं मन अस्वस्थ असतं. समोरच्याने विचारलं, अरे आज काय झालं, तुझा मूड गेला का, कुणी काही बोललं का, असं अनेक जरी विचारलं तरी आपल्याजवळ कारण काहीच नसतं, पण मन मात्र उद्विग्न आणि अस्वस्थ असतं. आणि तशीच या ठिकाणी भगवान व्यास स्वतःच्या त्या अवस्थेमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेस अचानक व्यासांच्या आश्रमामध्ये नारद महर्षी येतात. नारद महर्षी यांच्याकडं पाहतात आणि प्रश्न विचारतात की हे महर्षे, आपल्याजवळ तर सगळं ज्ञान आहे, तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावर एवढी उदासीनता का, आज एवढे अस्वस्थ आपण का दिसत आहात. यावर भगवान व्यास फार सुंदर उत्तर देतात की हे महर्षे, अस्ति एव मे सर्वमिदं त्वया उक्तम. आपण नक्की बरोबर सांगितलेलं आहे, सगळं ज्ञान माझ्याजवळ आहे, पण सांगतात तथापि नात्मा परितुष्यते मे. पण तरीसुद्धा आज माझा आत्मा म्हणजे मन संतुष्ट नाही. भगवान व्यासांच्या जवळ केवढी नम्रता असेल, केवढी प्रामाणिकता असेल. आपण म्हणतो व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यासांना माहीत नाही असं या जगात कोणताच विषय आणि कोणतंच ज्ञान नाही, म्हणून तरी याला व्यासपीठ असं म्हटलं जातं. जगातलं सगळं ज्ञानाचं आगर या भगवान व्यासांच्या अंतःकरणामध्ये आहे. पण तरीही ते व्यास स्वमुखानं स्पष्ट सांगतात की हे महर्षे, आज सगळं असूनही माझ्या आत काहीही तृप्ती आणि संतुष्टता नाही. आणि म्हणून ते प्रार्थना करतात, स्नातस्य मे न्यूनमलंबी चक्षुः. ज्ञान पाहिजे असेल, आमच्या अवस्थेमधून बाहेर यायचं असेल तर तुम्हाला शरण गेलंच पाहिजे. भगवान व्यास अतिशय नम्रतेनं सांगतात, विचारतात की हे महर्षे, मी जरी विद्वान असेल, स्नातस्य मे, अनेक पदव्या तुमच्या आत्ताच्या भाषेत अनेक पदव्या आहेत, डिग्री आहेत, पण तरीसुद्धा माझं मन प्रसन्न नाही. तेव्हा माझ्यामध्ये जे काही न्यून असेल, न्यून मलंबी चक्षुः, माझ्यामध्ये काय दोष आहे ते कृपा करून आपण मला सांगावं. आपल्याला एवढूसं जरी ज्ञान असेल आणि कोणी जर काही प्रश्न विचारला, आपल्याला माहीत जरी नसेल तरी आपण दाखवतो काय, आपल्याला सगळं काही माहीत आहे असा काही आपण आणतो आणि दुसऱ्याला काहीच समजत नाही, मला मात्र सगळं समजतंय. आणि या उलट भगवान व्यास पहा, आपल्या मुखामध्ये आयुष्यभरात असं वाक्य येत नाही की माझ्यामधले दोष सांगा. बघा, माझ्यामध्ये उणीव काय आहे, कुठं मी चुकतोय हे सांगावं. भगवान व्यास हा प्रश्न विचारतात, न्यून मलंबी चक्षुः. नारद महर्षे, माझ्या या सगळ्या ज्ञानामध्ये काय कमतरता आहे ते आपण स्पष्टपणानं सांगावं. यावर नारद महर्षी सांगतात, विचार करतात आणि सांगतात की हे महर्षे, आपण तर सगळ्यांना ज्ञान देणारे आहात, आपल्यासारख्या विद्वान पुरुषाला मी काय सांगणार. पण तरीसुद्धा तुम्ही आत्ता विचारलंय, कोणी जर प्रामाणिकपणानं प्रश्न विचारला असेल तर त्याला ज्ञान द्यावं. नारद महर्षी सांगतात की हे पहा, आजपर्यंत आपण जे जे ग्रंथ लिखाण केलं त्या सगळ्या ग्रंथांच्या मधून अनेक विषयांचं ज्ञान आपण प्रतिपादन केलेलं आहे. पण ही बहिरंगाची केवळ शाब्दिक विद्या माणसाच्या मनाला शांती देऊ शकत नाही. आपण शांती आणि आनंद मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या साधनांचा उपयोग करतो, आश्रय घेतो. आमच्या आयुष्यात ज्या ज्या वेळेस अशा समस्या येतात, आता इतका हा शब्द कॉमन झाला आहे, डिप्रेशन म्हणे,
माणसाला डिप्रेशन यायचं कारणच काय खरं म्हटलं तर, इतकं भगवंतानं सगळं देऊन पाठवलेलं आहे, पण तरीसुद्धा माणूस निराश आणि बकास होतो. याला अनेक कारणं आहेत. त्याची मीमांसा भगवान व्यास करतील अनेक कथांच्या मधून. आणि या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नही करतो. माझ्या काही समस्या पैशानं सुटतील, काही समस्या कदाचित सत्तेच्या साह्यानं सुटतील, काही ऐश्वर्यानं, माझ्या विद्वत्तेनं, माझ्या कर्तृत्वानं सुटतील, काही माझ्या प्रयत्नानं सुटतील. पण तुम्ही पहा, आमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या पैसा सोडवू शकत नाही. आज तर तुम्हाला पैसे फेकले की काय वाटेल ते, बरोबर ना? आता जायची गरज नाही आहे. तुमचं काय ब्लिंकिट, बरोबर ना? असं ऑनलाईन केलं की 10 मिनिटात सगळं कोथिंबिरीपासून सगळं तुम्हाला मिळतंय. पैसे दिले की सगळं जग मिळतंय. माणसंसुद्धा आपण दुर्दैवानं विकत घेतोय. तुम्ही पहा, पण तरीसुद्धा आयुष्यातल्या सगळ्या समस्या या बाहेरच्या साधनांनी सुटू शकत नाही. केवळ विद्वत्तेनं सुद्धा या समस्या सुटतीलच असं सांगता येत नाही. बहिरंगाची ही भौतिक सगळी विद्या त्यानंही सुटत नाही. नवे नवे शास्त्रकार तर सांगतात, नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन. केवळ तुमच्याजवळ बुद्धी आहे, गीता पाठ आहे, उपनिषद पाठ आहे, सुंदर प्रवचनं तुम्ही करता, पण त्याच्यामुळं कदाचित प्रवचन ऐकून बाकीच्यांच्या श्रोत्यांच्या समस्या सुटतील. पण जर केवळ शब्दज्ञान असेल तर सांगणाऱ्याला आनंद आणि शांती मिळेलच असं सांगता येत नाही. म्हणून स्वामी विवेकानंद नेहमी एक वाक्य म्हणायचे, देवा मला ज्ञान दे, पण माझ्या मनाला वृक्ष कोरडं करेल असं ज्ञान कधीच देऊ नकोस. म्हणून ज्ञान जर पाहिजे असेल, ज्ञान या शब्दाचा अर्थच ज्ञानम विज्ञान सहितम. केवळ शाब्दिक ज्ञान, कोरडं आणि वृक्ष ज्ञान माणसाच्या मनाला शांती देऊ शकत नाही. आणि म्हणून नारद महर्षी फार सुंदर सांगतात की हे ब्रह्मन, हे भगवन, आपण आजपर्यंत यथा धर्मादयश्चार्थाः मुनिवर्यानुकीर्तिताः. आजपर्यंत आपण धर्मादी जे 4 पुरुषार्थ आहेत आपल्या तत्वज्ञानामध्ये, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ सांगितले जातात. स्पष्टीकरण देत नाही, तुम्हाला माहीत आहे. या 4 पुरुषार्थांचं आपण अनुवर्णित आहात. या सगळ्या ग्रंथांच्या मधून आपण वर्णन केलेलं आहे. पण या सगळ्या लिखाणामध्ये वेदांच्या मधून ज्ञान सांगितलं, पुराणांच्या मधून, अन्य सगळ्या पुराणांच्या मधून कथा सांगितल्या, सगुण निर्गुण स्वरूप सांगितलं. इतकंच नव्हे तर महाभारतासारखा 1.25 लाख श्लोकांचा कल्पना करा, एवढा अद्भुत इतिहास ग्रंथ लिहिला. पण त्याही ग्रंथामध्ये कसली वर्णनं आहेत? युद्धाचीच वर्णनं आहेत. सत्ता, वाद, विवाद, कलह अशी सगळी वर्णनं आहेत. अशा आपल्या सगळ्या लिखाणामध्ये एक उणीव आहे, आणि ती उणीव सांगतात, न तथा वासुदेवस्य महिमा यनुवर्णितः. आजपर्यंत आपण या वासुदेवाचा, भगवंताचा महिमा मात्र आपण वर्णन केलेला नाही. आणि म्हणून आता करायचं जर असेल, फार सुंदर शब्द वापरले, समाधीना अनुस्मर तद्विचेष्टितम इति. की हे व्यास महर्षे, असं सांगितलं नाही नारद महर्षींनी, आता तुम्ही सगळं साहित्य, लेखन साहित्य गोळा करा आणि भागवत लिहा, टला ट आणि पला प करून, असं सांगितलं नाहीये. समाधीना अनुस्मर, काय शब्द वापरले. म्हणून भागवत हे नुसते असे जुळवून लिहिलेले श्लोक नाही आहेत. समाधीना म्हणजेच भगवंताचं स्मरण त्यांनी केलंय, आणि मग त्यामधून जे उत्स्फूर्तपणानं शब्द आले
ते म्हणजेच हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. नारद महर्षींनी सांगितल्यानंतर भगवान व्यास हे सगळं ऐकतात, त्यांनाही जाणीव होते. आणि हे सांगत असतानाच नारद महर्षी व्यासांना सांगतात की हे व्यास महर्षे, तुमचं मन अस्वस्थ आहे, हे केवळ तुमची अवस्था नाही आहे. या जगात जो जो हे शरीर धारण करून येतो तो प्रत्येक माणूस या सगळ्या अवस्थांच्या मधून जातो. आणि असं सांगून नारद महर्षी स्वतःचंच पूर्वजन्म चरित्र सांगायला या ठिकाणी प्रारंभ करतात. सांगतात की हे महर्षे, पूर्वीच्या जन्मामध्ये मी एका ब्राह्मणाच्या घरी एक दासीपुत्र म्हणून राहत होतो. पूर्वीचा जन्म सांगतात. आणि राहत असताना माझी आई दासी होती त्या ब्राह्मणाच्या घरी. दिवसभर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ती कामं करायची. मी लहान होतो आणि मला माझ्या आईच्या शिवाय जगात दुसरं कोणीही नव्हतं. आम्ही दोघंही एकमेकांच्या स्नेहपाशामध्ये बद्ध झालेलो होतो. आणि एकदा असाच चातुर्मास आला. चातुर्मासामध्ये या ब्राह्मणाच्या घरी अनेक संत महात्मे आले. चातुर्मास त्यांनी 4 महिने त्या ठिकाणी वास्तव्य केलं. आणि त्यावेळेस माझी आई आणि आम्ही काय करत होतो, या संतांची सेवा करत होतो. घरातली कामं करता 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 तो सत्संग जो चाललेला असायचा त्याचे शब्द माझ्या कानावर पडले. आणि जो काही तो सत्संग घडला त्याच्यामध्ये जे काही मी श्रवण केलं, कानांनी ऐकत होतो, हातानं काम करायचो. सत्संगामध्ये या महात्म्यांच्या चर्चा चालायच्या. आणि जे काही थोडंफार कानावर पडलं त्याच्यामधून मी एक सार तात्पर्य काढलं. एतत् सूचितं ब्रह्मन् तापत्रय विचिकित्सितम, की या तापत्रयांच्यामधून बाहेर यायचं असेल तर मी एकच त्याचा सारभूत तात्पर्य निर्णय घेतला. आणि तो म्हणजेच यदीश्वरी भगवती कर्म ब्रह्मणी भावितम. त्या सगळ्या चर्चांचा सारांश एकच मला समजला. ते साधू एकमेकांना एकच सांगत होते की बाबा रे, तुम्ही जे जे कर्म कराल ते ईश्वरार्पण कर्म करा. आणि तेच कर्म, सेवा वृत्तीनं केलेलं जे कर्म आहे तेच कर्म तुम्हाला ईश्वराची साक्षात प्राप्ती करवून दे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सेवा हा परमधर्म आहे. काया वाचा मनसा. आणि नारद महर्षी सांगतात असेच 4 महिने निघून गेले. चातुर्मास संपला आणि हे सगळे संत महात्मे सुद्धा तिथून निघून गेले. 4 महिन्यात मी खूप सेवा केली, श्रवण केलं, त्यांचं उष्टही अन्नप्रसाद म्हणून ग्रहण केलं. त्या सत्संगाचे माझ्यावर इतके संस्कार झाले. काल सांगितलं, ऐकताना कदाचित जाणीव होत नाही, पण आयुष्यात प्रसंग आल्यानंतर हे सगळे संस्कार जागृत होता. नारद महर्षी सांगतात एक दिवस काळ जात होता. मी माझ्या आईमध्ये खूप आसक्त होतो. आणि संध्याकाळच्या वेळेस अंधार पडला आणि माझी आई गाईची धार काढण्यासाठी म्हणून गोठ्यामध्ये गेली. आणि रात्री त्या वेळेस गोठ्यात गेल्यावर धार काढता काढता सर्पदंश होऊन माझ्या आईचा मृत्यू झाला. क्षणभर मला फार वाईट वाटलं. काय अवस्था झाली असेल बघा. डोळ्यापुढं सगळा अंधार आला. पण त्याच क्षणी ते चातुर्मासामध्ये मी जे जे काही ऐकलं होतं, ईश्वराच्या कथा आणि हे सगळे संस्कार, ते सगळे जागृत झाले. आणि मी लगेच सावध झालो आणि विचार केला की जे झालं ते चांगलंच झालं. शेवटचा आई हा एक पाश होता तो सुद्धा, कारण बाकी सगळ्या पाशामधून माणूस सुटू शकतो, पण आईचा पाश हा इतका भयंकर आहे. नारद महर्षींनी मनोमन ईश्वराला
आभार मानले आणि लगेचच सगळ्याचा त्याग करून नारद महर्षींनी ईश्वराची ती कृपाच आहे असं समजून उत्तर दिशेला प्रयाण केलं. नारद महर्षी ध्यानस्थ बसले, शांत बसले, डोळे मिटले आणि त्यावेळेस त्या अंतःकरणामध्ये प्रखर वैराग्य आहे. तुम्ही पहा, सगळे पाश संपलेले आहे. जोपर्यंत पाश असतात ना तोपर्यंत खरं ध्यान होऊ शकत नाही. कारण तुमचं मन कुठं कुठं अडकलंय नाही समजलं तुम्हाला. एक अमेरिकेमध्ये बरोबर ना, असं कुठं कुठं अडकलेलं आहे. अशा अडकलेल्या मनानं कधीही ध्यान आणि भाव समाधी लागत नाही. पण ज्याचे सगळे पाश सुटलेले आहे, जो निर्मम झालेला आहे, माझं म्हणावं म्हणून तरी साधूंसाठी म्हटलं तर सगळेच माझे आहेत आणि म्हटलं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणी माझं नाही आहे. हे ममत्व हा पाश सुटला आणि म्हणूनच नारद महर्षी ध्यानस्थ बसले. ज्या मनामध्ये पाश नाही, ज्या मनामध्ये ममत्व नाही, ते मन अतिशय शुद्ध होतं आणि त्याच हृदयामध्ये भगवान प्रकट होतात. नारद महर्षींच्या हृदयामध्ये हळूहळू आपोआप भगवंताचं सुंदर असणारं सगुण साकार सविशेष रूप शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज रूपानं भगवान प्रकट झाले. नारदांना इतका आनंद झाला, डोळे मिटलेले आहेत आणि समोर भगवंताचं रूप त्या ध्यानामध्ये अखंड पाहतायत. भगवानच हृदयामध्ये प्रकट झाले तर तिथं आनंदाशिवाय दुसरं काय राहील. नारद महर्षी तल्लीन झाले आणि का कुणाला माहीत क्षणभरानं ते सगळं रूप भगवंताचं अंतर्धान पावलं. हृदयामध्ये प्रकटही झाले आणि भगवान अदृश्यही झाले. नारद महर्षी सांगतात की अदृश्य झाल्यानंतर मात्र मी दुःखी झालो आणि भगवंताला म्हणालो, भगवंता तू दर्शन दिलंस खरं, इतकं सुंदर, पण एका क्षणार्धात तू अंतर्धान पावलास तेव्हा तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस, असंच माझ्यासमोर कायम राहावंस. त्यावेळेस भगवान हसतात आणि या नारद महर्षींना सांगतात की नारदा, अरे तुला जे क्षणभराचं माझं दिव्य दर्शन झालं ते तू केलेल्या सत्संगाचं आणि सेवेचं आणि उष्ट प्रसाद ग्रहण केल्याचं ते फळ होतं. पण माझ्या रूपाचं दर्शन या विश्वामध्ये त्रैलोक्यामध्ये अतीव दुर्मिळ आहे. निर्गुणाचं तर दर्शनच शक्य नाही, पण सगुणाचं सुद्धा दर्शन सहजासहजी होत नाही. कुणाला होतं? भगवान सांगतात, अविपक्व कषायाणाम दुर्दर्शः अहम कुयोगिना. जे कुयोगी आहेत, ज्यांचं अंतःकरण अपरिपक्व आहे, त्यांना हे दर्शन होत नाही. नारदा, तुझं अंतःकरण शुद्ध झालं म्हणून क्षणभर मी आलो. या क्षणभराच्या दर्शनासाठी सुद्धा तुला सांगतो, ज्यावेळेस या मनुष्याच्या, या साधकाच्या, भक्ताच्या अंतःकरणात एकही कामना नसेल, त्याच वेळेस माझ्या सगुणाचं दर्शन होतं. आता कल्पना करा, आपण म्हणतो देव सगळ्यांना दर्शन देतो, आपण संतांची चरित्र वाचतो, पण आम्हाला का देत नाही? त्याच्या आधी जरा अभ्यास करा. अजून आपल्या अंतःकरणात किती कामना. एक दिवस ठरवून जर यादी जर तुम्ही केली तर तुम्हाला समजेल, बाप रे, यादी आपली आज संपल्यासारखी वाटते, दुसऱ्या दिवशी दुसरी यादी तयार आहे. आयुष्यभर माणूस न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती. भगवान व्यास दृष्टांत देतात, एकामागून एक अनंत कामना आणि वासना सतत निर्माण होतात. जसं अग्नीमध्ये कितीही इंधन टाका, अग्नी भडकत राहतो, तसं या हृदयामध्ये कामरूपी अग्नी
प्रज्वलित झालेला आहे कसा जन्मतःच. आणि आयुष्यभर आम्ही काय केलंय, त्याच्यामध्ये आतून आवाज आला पाहिजे, आणि एकदा पाहिजे म्हटलं की आपल्याला मिळाल्याशिवाय स्वस्थता मिळत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात, बाबा रे, दर्शन जर व्हायचं असेल तर एकही कामना असता कामा नये. भगवान स्थितप्रज्ञाचं पहिलं लक्षण म्हणून सांगतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. खरोखरच त्याग म्हणजे काय? त्याग म्हणजे वरवर जाऊन सोडणं एखादी गोष्ट. तुम्ही म्हणता आम्ही काशीला गेलो आणि काय सोडलं? कारल्याची भाजी. तुम्हाला माहिती आहे, असं काहीतरी क्षुल्लक जे आवडतच नाही ते तुम्ही सोडता. पण त्याग याची परिसीमा काय आहे? खरोखरच काल सांगितलं, ठाकूरांचं वचनामृत वाचा. कनक कांचन आणि कामिनी, ठाकूर कुठल्या धातूला सुद्धा स्पर्श करू शकत नसत. कांचनाचा त्याग म्हणजे सगळ्या धातूंचा त्याग. या त्यागाची, वैराग्याची परिसीमा ज्या वेळेस होईल त्यावेळेस या अंतःकरणामध्ये एकही कामना शिल्लक राहत नाही. भगवान सांगतात, त्यावेळेस माझ्या सगुणाचं तुला दर्शन होईल. आता या जन्मात काही नारदा तुला झलक फक्त एक दाखवली. मग कुणी म्हणेल झलक तरी का दाखवली? का बरं? कारण निदान त्या रूपाची गोडी निर्माण व्हावी म्हणून भगवान कधीतरी आपल्यालाही अशी झलक देतो. आपल्याला एक दिवस इतका आनंद येतो, ध्यानामध्ये मन तल्लीन होतं. पण त्याच्यानंतर भगवान नारदांनाही सांगतात, आता तू हे शरीर सोडशील, त्याग करशील आणि माझा पार्षद होशील. त्या अवस्थेमध्ये, त्या जन्मामध्ये मात्र तुला कधीही या भगवंताचं माझं विस्मरण होणार नाही. आणि म्हणून नारदांचा हा पुढचा जन्म, ज्यामध्ये नारद महर्षी त्रैलोक्यामध्ये संचार करतात आणि अखंडपणानं नामसंकीर्तन करतात. हे सगळं चरित्र भगवान व्यास नारद महर्षींच्या मुखामधूनच श्रवण करतात. आणि हे सगळं श्रवण करून भगवान व्यास या श्रीमद भागवताची रचना करतात. ध्यानस्थ बसून हे सुंदर लिहितात. आणि रचना झाल्यानंतर हेच भागवत सर्वप्रथम आपल्या पुत्राला म्हणजेच शुकब्रह्मांना सांगतात. शुकदेव हे महान ज्ञानी आणि महाविरक्त. हे सगळं ऐकून शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारलाय. खरं तर शुकदेव विरक्त होते, ज्ञानी होते, त्यांना या कथा सांगण्याची काय आवश्यकता होती? असा प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी उत्तर दिलंय की जर ज्ञानी आणि विरक्त पुरुष असेल तरी ज्ञानी माणसाला सुद्धा ज्ञानोत्तर भक्ती सांगितलेली आहे. आणि ज्ञानी माणसाला सगळ्यात प्रिय जर काही असेल तर भगवंताचं सगुण असणारं स्वरूप. आणि म्हणून शुकब्रह्मांना हे स्वरूप सांगितलं, हे सगळं ज्ञान दिलं, भागवत कथा सांगितली. आणि सांगायला प्रारंभ करत असतानाच या ठिकाणी सुरुवात करतात, शुकब्रह्मांनी पुढं ही कथा परीक्षित राजाला सांगितली. ज्ञान कुणी द्यावं, कुणाला द्यावं, केव्हा द्यावं, कसं द्यावं, या सगळ्याचे नियम शास्त्रात सांगितलेले आहे. अनधिकारी माणसाला हे ज्ञान देऊ नये. इतकंच नव्हे तर विचारल्याशिवाय हे गुह्य ज्ञान सांगूही नये. आणि म्हणून या ठिकाणी प्रारंभ करतात की ज्या परीक्षिताला हे ज्ञान दिलं गेलं, शुकब्रह्म हे याचा वक्ता आहेत, आपण जे श्रवण करणार, आणि परीक्षित हा श्रोता आहे. शुकब्रह्म तर महान विरक्त आणि महाअधिकारी पुरुष होते, पण परीक्षित सुद्धा पांडवांच्या वंशामध्ये जन्माला आलेला, अतिशय धर्मपरायण असणारा,
योग्य अधिकारी असणारा भक्त आणि साधक होता. या ठिकाणी या परीक्षिताचा जन्म कसा झाला हे सांगताना सूत वर्णन करतात की ज्यावेळेस परीक्षितालाच निवडलं गेलं, परीक्षितानं प्रश्न विचारला, ती कथा शेवटी येते. पण परीक्षित हा महान भगवंताचा भक्त आहे. हे ज्ञान भागवत कथा भक्तालाच सांगावी याचं कारण परीक्षित हा भक्तांच्या वंशामध्ये म्हणजे पांडवांच्या वंशामध्ये जन्माला आलेला आहे. याचे सगळे पूर्वज जर आपण पाहिले, परीक्षिताचे वडील आणि असा असणारा हा द्रौपदीचा असणारा हा नातू परीक्षित राजा आहे. महाभारतामध्ये अनेक प्रसंग येतात. 18 दिवस घनघोर युद्ध चाललेलं होतं आणि युद्ध चाललेलं असताना एक दिवस द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा, या अश्वत्थाम्यानं या द्रौपदीचे 1 नव्हे 2 नव्हे 5 पुत्र ठार मारले. केवढ्या यातना झाल्या असतील कल्पना करा. एकाच वेळेस आपल्या 5ही मुलांचा मृत्यू झाला. द्रौपदीला अतीव शोक होतो. पांडव, भीम, अर्जुन हे सुद्धा क्रोधाविष्ट होतात आणि त्यावेळेस हे पांडव जातात आणि अश्वत्थाम्याला ओढत ओढत दोरीनं बांधतात आणि ओढत ओढत या द्रौपदीच्या समोर घेऊन येतात आणि विचारतात, द्रौपदी, या नराधमानं तुझ्या 5 पुत्रांना मारलंय, सांग याला काय शिक्षा करू. द्रौपदी पाहते. द्रौपदी साक्षात अग्निज्वाळेप्रमाणे तेजस्वी असणारी स्त्री आहे. तिची जन्मकथा तुम्हाला माहीत आहे. पण त्याही अवस्थेमध्ये, त्याही प्रसंगामध्ये द्रौपदी समोर पाहते अश्वत्थाम्याची अवस्था या पांडवांनी ओढत ओढत आणलंय. त्यावेळेस तिचे संस्कार जागृत होतात आणि ती सांगते पांडवांना, मुच्यताम मुच्यताम एषः. अरे तुम्ही ज्या पद्धतीनं एखाद्या पशुला आणावं तसं या अश्वत्थाम्याला माझ्यासमोर आणलं, याला आधी सोडा. याचं कारण ब्राह्मणो नितराम गुरु. तुम्ही विसरताय, हा अश्वत्थामा आमच्या गुरूंचा पुत्र आहे, ब्राह्मण आहे, आमच्या सगळ्यांना पूजनीय आहे. आणि आज माझ्या 5 पुत्रांच्या मृत्यूनं मी जशी रडतीये, शोकाकुल झालेली आहे, तसंही सांगते, मारोदित अस्य जननी गौतमी पतिदेवता. याची आई गौतमी आहे, धर्मपत्नी आहे, अतिशय पतिव्रता असणारी महान स्त्री आहे. माझ्यावर जशी वेळ आली आहे, जसं दुःख आहे ते तिला होऊ नये. आमच्यासारख्या धर्मनिष्ठ माणसांनीच जर या प्रकारचं आचरण केलं तर सगळा समाज याचंच अंधानुकरण करेल, याला सोडून द्यावं. भागवतकार सांगतात, या द्रौपदीचा नातू असणारा हा परीक्षित आहे. द्रौपदीच्या ठिकाणी आपण जर असलो असतो, जस्ट कल्पना करा, आपली पद्धत विचार करण्याची आणि ज्यांच्यावर जन्मानुजन्म या धर्माचे संस्कार झालेले आहेत, खरोखरच कसा विचार करावा. आणि अशा या द्रौपदीचा फार सुंदर मीमांसा भागवतामध्ये केली आहे. इतकंच नव्हे, अश्वत्थामा तिथंच थांबला नाही. याला पांडवांचा वंश निर्वंश करायचा होता, ठार मारायचं होतं. आणि म्हणून या अश्वत्थाम्यानं पुढं जाऊन उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं, कारण त्या गर्भामध्ये हा परीक्षित होता. आणि ज्यावेळेस उत्तरेला हे समजलं की या अश्वत्थाम्यानं आपल्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, त्यावेळेस उत्तरा कुठंही गेली नाही. ती लगेचच भगवान श्रीकृष्णांना शरण गेली आणि सांगितलं, प्रार्थना केली, पाहि पाहि महायोगिन देव देव जगतपते, नान्यम त्वत् अभयम पश्ये यत्र मृत्युः परस्परम. भगवंताला शरण गेली, सांगितलं, भगवंता पहा, माझं रक्षण कर. याचं कारण ती सांगते, आज तुझ्याशिवाय मला दुसरं निर्भय स्थान दिसत नाहीये, ज्याला शरण जावं असं दुसरं स्थानच नाहीये.
इतकंच नव्हे, ही उत्तरा एवढी बुद्धिमान आहे, ती सांगतीये भगवंता मलाही माहीत आहे, यत्र मृत्युः परस्परम, या जगात मृत्यू हा अटळ आणि अपरिहार्य आहे. आणि म्हणून माझी ही जी प्रार्थना आहे ती माझ्या रक्षणासाठी मी करत नाही, पण तुलाही माहीत आहे भगवंता, माझ्या आत माझ्या गर्भामध्ये या पांडवांचा वंश आहे आणि पांडव हे तुझे भक्त आहेत. भक्तांचा कधीही निर्वंश होऊ नये, कारण या जगात भक्तांचं रक्षण झालं, भक्त टिकले तर ईश्वराला काही किंमत आणि मूल्य आहे. भक्तच नसतील, मला सांगा भगवंताला कोण सजवेल, भगवंताचा महिमा कोण गाईल, त्याचं नामसंकीर्तन कोण करेल. आणि ती उत्तरा सांगते त्या ठिकाणी भक्तीचा आणि भक्तांचा महिमा गाते. भगवंता, पांडव हे तुझे अनन्य भक्त आहे. म्हणून तरी फार सुंदर वर्णन केलं आहे आमच्या सगळ्या संतांनी. देवकीया उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळिला, परिशेखी उपेगी गेला पांडवांच्या. समजलं असेल, देवकीनं याला उदरामध्ये कष्ट केले, यशोदेनं याला कसं कसं सांभाळलं, आणि शेवटी हा उपयोगी कुणाच्या? पांडवांच्या गेल्या. कारण एकच, पांडव हे नामधारक होते, भगवंताचे अनन्य असणारे भक्त होते. उत्तरा प्रार्थना करते, भगवंता माझ्यासाठी नाही, कारण मृत्यू तर कधीतरी येणारच आहे, पण माझ्या गर्भाचं या भक्तांच्या वंशाचं तू रक्षण करावंस. अशा या उत्तरेचा पुत्र असणारा हा परीक्षित राजा आहे. इतकंच नव्हे, पुढं सांगतात सुभद्रेचा नातू असणारा हा परीक्षित आहे. याच युद्धामध्ये सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू ज्यावेळेस मारला गेला, सगळ्यांना कथा माहीत आहे, चक्रव्यूहामध्ये अडकला, आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला त्यानंतर सुभद्रा ही भगवंताची बहीण आहे. भगवान तिला भेटायला, सांत्वन करायला ज्यावेळेस तिच्या शिबिरामध्ये येतात, भगवंताची अपेक्षा असते आता सुभद्रा चिडणार, कारण सगळं युद्ध शेवटी कुणी ठरवलंय? भगवंतानंच सगळं ठरवलेलं आहे. आणि म्हणून भगवान तयारीनं जातात, पण ज्यावेळेस सुभद्रे समोर जातात, सुभद्रा चकार एका शब्दानं सुद्धा कोणतीही तक्रार करत नाही. भक्ताचं लक्षण असेल तर एकच, भक्ताचा भाव पाहिजे की माझ्या आयुष्यात जे जे काही घडतंय ते माझ्या कल्याणासाठीच घडतंय. कदाचित आज तुमच्या व्यावहारिक दृष्टीनं एखादी भयंकर घटना असेल, पण काय माहीत नाही त्याचा संदर्भ आणि संबंध कुठं आहे. ती सांगते भगवंता मला मान्य आहे, इथं जे जे घडतंय ते तुझ्या इच्छेनं घडतंय, माझी त्याबद्दल कोणतीच तक्रार नाही. हे भक्ताचं प्रमुख लक्षण आहे. आणि अशा महान असणाऱ्या सुभद्रेचा नातू असणारा हा परीक्षित आहे. सगळ्यात शेवटी याचा परिचय देताना वर्णन केलंय, हा परीक्षित माता कुंतीचा पंटू आहे. नातं तुम्हाला माहीत आहे. आणि या कुंतीचं तर जन्मचरित्र ज्यांनी वाचलं असेल, अतिशय अलौकिक असणारं हिचं चरित्र आहे. आयुष्यभर जिनं सहन केलं, पृथ्वीप्रमाणे अनेक भयंकर घटना जिच्या आयुष्यामध्ये घडल्या, आयुष्यभर सहनशीलतेची मूर्ती असणारी कुंती. आणि आयुष्यभर सहन केल्यामुळं हिला सवयच लागलेली होती, संकट यावीत आणि हिनं सगळं पेलावं आणि सहन करावं. आणि म्हणूनच ज्यावेळेस युद्ध संपतं, पांडवांचा विजय होतो, हे सगळे सम्राट होतात, कुंती आता राजमाता होते, सगळं आटोपून सगळं लागी लावून भगवान पुन्हा द्वारकेला जायला निघतात. जाताना भेटायला कुंतीला येतात, माते आता मी निघालेलो आहेस, तू आता राजमाता झालेली आहेस, जाताना तुला मी काय द्यावं, काहीतरी मागून घे माझ्याकडून. त्यावेळेस कुंती मागणं मागते, भगवंता आज जर मला काही द्यायचं असेल. भगवंताला वाटलं आता ही काय मागणार,
हिला सगळं राज्य मिळालंय, सगळं झालंय, पण कुंती म्हणते कधीही नाही एवढी आज तुझी मला गरज आहे भगवंता. भगवान म्हणतात माते आता काय पाहिजे? ती सांगते विपद संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. भगवंता आजपर्यंत जशी आमच्या आयुष्यात संकट दिली तशीच संकट इथून पुढेही दे. याचं कारण ती सांगते भगवंता, अरे आजपर्यंत मला आणि माझ्या मुलांना सवय होती संकट यायचं, आलं रे आलं की आम्ही तुला हाक मारायचो, तुला हाक मारावी तू धावून यावंस, आम्हाला तुझं कायम स्मरण व्हायचं. आणि भगवंता अरे ईश्वराचं स्मरण म्हणजेच खरं तर सगळ्या संकटांचा नाश आहे, आणि ईश्वराचं विस्मरण हे सगळ्यात मोठं संकट आहे. आणि आज मला भीती वाटते, माझी मुलं राज्यावर आरूढ झालेली आहेत, राजसत्ता आहे, सम्राट झालेले आहेत, ऐश्वर्य वैभव सगळं काही आहे, पण आता शक्यता आहे भगवंता तुझं विस्मरण व्हायची. आणि म्हणून हे काही नको, माझ्या आयुष्यात संकटच दे, काय मागणं मागावं. कुंती महान भक्त आहे, ती सांगते भगवंता अरे तुझं स्मरण एका प्रकारचं नव्हतं, तुला लहानपणापासून तशी नात्यानं ही आत्या असते, लहानपणापासून तुला मी पाहिलंय, तुझ्या बाललीला मी पाहिलेले आहेत भगवंता, आणि मला तुझं सगळ्यात आवडणारं रूप कोणतं? कुंती त्यावेळेस सांगते यशोदेनं हातात काठी घेतलेली आहे, आणि यशोदा तुझ्या मागं काठी घेऊन धावतीये, आणि त्यावेळेस त्या यशोदेला तू इतका घाबरलेला आहेस, तिनं वर्णन केलंय सामाम विमोहयती भीही अपियद बिभेती. सगळं जग ज्याला घाबरतं, आकाश वायू अग्नी पंचमहाभूत ज्याला घाबरतात, त्रैलोक्य ज्याला घाबरतं, तो आज कुणाला घाबरलाय? यशोदेला, एका गोपीला घाबरलाय. आणि तुझं ते रूप जे आहे घाबरलेलं ते मला वारंवार माझ्या डोळ्यासमोर येत आहे. भगवंता तुझ्या या सुंदर रूपाचं माझ्या आयुष्यभर स्मरण राहू दे. आणि एकच प्रार्थना आहे, स्नेहपाश मिमम छिंदी. भगवंताला काय प्रार्थना करणार? मला दुःख देऊ नको, माझा मुलगा माझ्याशी नीट वागू देत. आपल्या प्रार्थना काय? बरं जेवढी प्रार्थना करतो तेवढा मुलगा, तुम्ही बोलताय वाईट वागतो. पण कुंतीनं मागणं मागितलंय भगवंता मला द्यायचं असेल सगळं चांगलं आहे, पण माझे हे जे स्नेहपाश आहेत, इमम स्नेहपाशम छिंदी, हे माझे सगळे स्नेहपाश तोडून टाक आणि मला फक्त तुझ्या प्रेमामध्ये बद्ध कर. कारण मला माहीत आहे ईश्वराचंच प्रेम या संसाराच्या बाहेर या जीवाला काढू शकेल. अशा महान असणाऱ्या कुंतीचा हा परीक्षित पंटू आहे. भागवतकार सिद्ध करतात, ज्याला भागवत सांगितलं गेलंय तो अशा श्रेष्ठ असणाऱ्या सुभद्रा असेल, उत्तरा असेल, द्रौपदी असेल, कुंती असेल, धर्म, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम असेल, भीष्माचारी असतील, या सगळ्यांच्या वंशामध्ये जन्माला आलेला केवढा पवित्र आत्मा असेल. अशा या महान भक्ताला शुकब्रह्म हे भागवत कथन करतात. या सगळ्या प्रसंगामधून भागवतकार सिद्ध करतात भागवताचा वक्ताही उत्तम आहे शुकब्रह्म, आणि भागवताचा श्रोता परीक्षित सुद्धा महान अधिकारी असणारा महान भक्त आहे. आणि म्हणूनच परीक्षिताचं पहिलं रक्षण गर्भामध्येच केलं आहे भगवंतांनी. भगवान गर्भामध्ये प्रवेश करतात आणि परीक्षिताचं रक्षण करतात, आणि दुसरं रक्षण केलं आहे मृत्यूच्या समयी, ते या भागवतानं केलेलं आहे. म्हणून भागवत हा ग्रंथ माणसानं कसं जगावं हेही शिकवतो, आणि माणसानं कसं मरावं. खरोखरच
या दोन कला जर माणसाला जमल्या तर बाकी तुम्हाला आयुष्यात काही येवो किंवा न येवो, तुम्ही या संसारामधून मुक्त आहात. परीक्षिताचं असं हे रक्षण भगवंतांनी भागवत आणि या ग्रंथाच्या साहाय्यानं केलंय. भागवतकार पुढं वर्णन करतात. महाभारतीय सगळं युद्ध संपल्यानंतर कौरवांचा संहार होतो. त्याच वेळेस आर्यावर्तामधले अनेक जे दुष्ट राजे आहेत, भगवान आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे त्यांचंही निर्दालन करतात. पण धर्मभीरू असणारा, पापभीरू असणारा युधिष्ठिर मात्र या झालेल्या प्रकारानं खूप अस्वस्थ होतो. धार्मिक मनुष्याला कुठलीही हिंसा असं सगळं बघितलं की खूप त्याचं मन अस्वस्थ होतं. खरं तर पांडव आता राज्यावर आरूढ झालेले आहेत, सगळे उपभोग जवळ आहेत, पण तरीसुद्धा हा धर्मनिष्ठ असणारा जो युधिष्ठिर आहे त्याचं मन मात्र राज्यभोग घेऊनही अस्वस्थ राहायला लागतं. आणि युधिष्ठिर भयभीत होतो. सारखं त्याला वाटतं आपल्यामुळं कौरव मारले गेले आहेत, आपल्यामुळं एवढी हिंसा झालेली आहे. या पापाच्या भयानच तो ग्रस्त होतो, दुःखी राहतो. भगवंताकडे येतो. भगवंता, माझं मन खूप दुःखी राहतं रे, हे सगळं सारखा संहार आठवतो आणि याला कारण मी झालो, तेव्हा काय करावं. पण भगवान काही युधिष्ठिराला उपदेश देत नाहीत. भगवान युधिष्ठिराला सांगतात, हे बघ युधिष्ठिरा, तुझ्या मनामध्ये आता जे जे प्रश्न आणि शंका आहेत, तू असं कर, त्या रणभूमीवर अजूनही उत्तरायणाची वाट पाहत कोण आहेत? भीष्माचार्य, पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत. अतिशय प्रखर असणारे ते ब्रह्मज्ञ आहेत, धर्मज्ञ आहेत, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध आहेत. तू त्यांच्याकडे जा आणि हे सगळे प्रश्न विचार. युधिष्ठिर म्हणतो, हरकत नाही. युधिष्ठिर सगळ्या पांडवांच्या समवेत सगळे जायला निघतात आणि जिथं रणभूमीवर शरपंजरी पितामह भीष्माचार्य पडलेले आहेत त्या ठिकाणी सगळे समोर येतात. युधिष्ठिर काहीतरी विचारायला चाललेला आहे, नक्कीच काहीतरी ज्ञानचर्चा होणार आहे हे पाहून सगळेच जण, ऋषी मुनी सगळेच जण त्याच्याबरोबर जातात. आणि सगळेजण तर जातातच, पण बरोबर कोण? भगवान श्रीकृष्णही जातात. अतिशय साधेपणानं जातात. आणि युधिष्ठिर समोर उभा राहतो, प्रणाम करतो. पितामह भीष्माचार्य पाहतात, अचानक सगळेजण मला भेटायला आलेले आहेत. ऋषी मुनींना मनानंच वंदन करतात. भीष्माचार्यांची, ज्ञानीपुरुषाची नजर खूप तीक्ष्ण असते. तुम्हाला वाटतं त्याला काहीच कळत नाही आणि दिसत नाही. भीष्माचार्यांना मागून आलेले भगवान श्रीकृष्णसुद्धा दिसतात. मनानच भगवंताला पितामह भीष्माचार्य मनोमन वंदन करतात. आणि मग युधिष्ठिर येण्याचं प्रयोजन सांगतो की हे पितामह, माझं मन अस्वस्थ झालेलं आहे. या सगळ्या युद्धाच्या झालेल्या परिणामांनी तेव्हा माझे अनेक प्रश्न आहेत. आपण माझं मन शांत होईल, प्रसन्न होईल, पुन्हा असं माझं समाधान करावं. खरं तर हे प्रश्न मी कुणाला? भगवंताला विचारलेले होते. भीष्माचार्यसुद्धा भगवंताकडं पाहतात आणि हसतात. मनोमन म्हणतात, भगवंता रे, तुला काय उत्तरं त्याची देता येत नव्हती का? पण भगवान भीष्माचार्यांच्याकडंच याला पाठवतात. आणि त्यावेळेस युधिष्ठिर आणि भीष्माचार्य यांचा अतिशय सुंदर ज्ञानसंवाद आहे. युधिष्ठिरानं अनेक प्रश्न विचारलेत आणि त्याला भीष्माचार्यांनी उत्तरं दिली आहेत. त्याच्यामध्ये राजधर्म आहेत, नीतिधर्म आहेत, धर्मशास्त्र आहे, युद्धशास्त्र आहेत, मनुष्याचे वर्णाश्रम धर्म आहेत, धर्माविषयी चर्चा आहे, मोक्ष धर्म आहेत, साधना कशी करावी, साधनं काय काय आहेत याची चर्चा आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, धर्माचं ज्ञान आहे,
व्यवहार ज्ञान आहे. नवे स्त्री धर्मसुद्धा सांगितलेले आहेत, स्त्रियांनी कसं वागावं. असे हे सगळे धर्म सांगून युधिष्ठिरानंच प्रश्न विचारला आहे. पवित्राणाम पवित्रम यो. तुम्ही रोज म्हणता ना विष्णू सहस्रनाम, तिथं प्रश्न विचारलाय, किमेकम दैवतम लोके किंबाप्येकम परायणम. असं काय आहे सगळ्यात श्रेष्ठ. आणि त्यावेळेस भीष्माचार्यांनी एक नव्हे दोन नव्हे भगवंताची 1000 नावं घेतलेली आहेत. विष्णू सहस्रनाम आपण ज्याचा पाठ करतो. आणि असं सगळं सांगून झालेलं आहे. युधिष्ठिराच्या सगळ्या शंका समाप्त झालेल्या आहेत. त्याचं मन प्रसन्न झालं आहे. आणि हे सगळं संवाद होता होताच एकदम उत्तरायणाचा काळ, भीष्माचार्यांचा अंतिम काळ जवळ यायला लागतो. त्यावेळेस मात्र पितामह भीष्माचार्य भगवान श्रीकृष्णांच्याकडं पाहतात. त्यांच्या डोळ्यांच्यामधून अश्रुधारा यायला लागतात. भगवंता, माझा अंतिम काळ आता समीप आलेला आहे, पण आज तुझ्या अनेक रूपांचं मला स्मरण होत आहे. तुझी बालरूपं तर आहेतच. कुंतीला बालरूपं आठवली. भीष्माचार्यांना नुकतंच जे युद्ध झालं त्यावेळी भीष्माचार्य कौरवांच्या पक्षात होते. आणि भीष्माचार्यांच्या समोर भगवान श्रीकृष्णांचा रथ आणि समोर अर्जुन होता. आणि खेळता खेळता एक दिवस भीष्माचार्य वर्णन करतात, भगवंता रे, काय द्वेषानं आपण युद्ध खेळलो. तूही प्रतिज्ञा केलीस, तू केली होतीस, मी हातात शस्त्र धारण करणार नाही. आणि मीही एक दिवस द्वेषानं प्रतिज्ञा केली, मी तुला हातात शस्त्र धारण करायला लावेल. आणि भगवंता, केवळ तुझ्या भक्ताचं शब्द वाक्य प्रतिज्ञा खरी व्हावी म्हणून तू जो रागावून खाली उतरलास एक दिवस माझ्याशी युद्ध खेळता खेळता आणि रथाचं चाक घेतलंस आणि माझ्या अंगावर धावून आलास. भगवंता, त्यावेळेस तुझं उत्तरीय वस्त्रही वाऱ्यानं उडालं. आजही ते सगळं तुझं असणारं स्वरूप, सुंदर रूप माझ्या डोळ्यासमोर येत आहे. तू केलेल्या सगळ्या लीला व्रजामधल्या, गोकुळामधल्या 10व्या स्कंदामध्ये वर्णन येईल. किती रूपांचं तुझ्या स्मरण करावं भगवंता. आम्ही कृतार्थ झालेलो आहोत. द्वापार युगामध्ये जन्म घेऊन तुझा श्रीविग्रह पाहिला, तुझ्या लीला पाहिल्या. भगवंता, आता शेवटचं एकच मागणं आहे. माझा अंतिम काळ जवळ आलेला आहे. कुठल्याही क्षणी आता उत्तरायण प्रारंभ होईल आणि हे शरीर हे कलेवर मी सहज टाकून देईल. ज्ञानी पुरुष हे शरीर फार सहजतेनं सोडतात. अज्ञानी माणूस शरीराला इतकं पकडतो, जाता जात नाही हो प्राण. त्याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करायला लागते. पण जो ज्ञानी आणि भक्त पुरुष आहे तो एखाद्या थुंकीसारखं हे शरीर सोडून देतो. पितामह भीष्माचार्य सांगतात, भगवंता, जात असताना शेवटची माझी एकच इच्छा आहे, ती तू पूर्ण करावीस. असा माझ्यासमोर उभा राहा. भगवान विचारतात, पितामह काय इच्छा आहे? त्यावेळेस ते सांगतात, सदैव देवो भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावत इदम हिनोम्यहम. भगवंता, जोपर्यंत या डोळ्यांच्यामधून प्राण बाहेर जात नाहीत तोपर्यंत मला या तुझ्या सगुणाचं सुंदर दर्शन व्हावं. आणि तुझा पाहता पाहता पाहताच मी हे शरीर त्याग करावं. किती सुंदर इच्छा आहे. तुम्ही पहा, सामान्य माणसाला सुद्धा आपण विचारतो, तुझी शेवटची इच्छा काय? आता कल्पना करा आपल्या इच्छा. तो ICU युनिटमध्ये माणूस झोपलेला असतो, ना बोलता येत, ना काही सांगता येत, ना काही खाता येत, ना पाहता येत. आणि आपण जातोय आणि विचारतोय शेवटची इच्छा काय? तो मनात म्हणत असेल, अरे शेवटची नाही, अजून मला भरपूर इच्छा आहेत. इतकं दुर्दैव आहे, आता पुढच्या क्षणी हे शरीर सोडणार तरी सुद्धा या मनामध्ये सगळ्या वासना आणि कामना निर्माण होत आहे. केवढं दुर्दैव आहे. आणि शास्त्र आमचं असं सांगतं, शेवटच्या क्षणी तुम्ही
जी इच्छा कराल, जसं ध्यान कराल तसंच पुढचा जन्म प्राप्त होतो. म्हणून तरी भगवान सांगतात, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अरे शेवटच्या क्षणी तरी निदान ईश्वराचं स्मरण कर. किती मी ठरवलं तरी पण एक प्रसंग घडला आहे, मी सांगते तुम्हाला. पुण्यामध्येच एक बाई आहेत, त्यांना काही असे फार आवड नाही, प्रवचनं वगैरे ऐकायची सुद्धा आवड नाही, पण त्या आमच्याकडे येत असत. वर्षानुवर्ष मी खूप वर्ष त्यांना पाहत होते. कधी त्या प्रवचनाला आल्या नाहीत, कधी सत्संगाला आल्या नाहीत, पण एक बोलायच्या, गप्पा मारायला आवडायचं. आणि त्या बाई, त्यांना मूलबाळ नव्हतं. नंतर त्यांचे पतीसुद्धा गेले, एकट्या होत्या आणि हॉस्पिटलमध्ये भरती झाल्या. डॉक्टरांनी शेवटी सांगितलं एक दिवस, आजी आता तुम्ही काही जगत नाही, कोणी असेल तर बोलवून घ्या. त्या आजीसुद्धा विनोदी होत्या. त्या म्हटल्या, डॉक्टर आता तुमच्याशिवाय माझं इथं कोणी नाही आहे, मलाही माहिती आता मी जाणार आहे. आणि ज्या दिवशी त्या बाई सिरियस झाल्या, डॉक्टरांनाही समजलं, डॉक्टरांनाच वाईट वाटायला लागलं. सगळीकडं नळ्या सगळं होतं. शेवटी डॉक्टरांना वाटलं की आपणच मुलगा म्हणून जावं त्यांच्याजवळ. आणि म्हणून डॉक्टर गेले आणि विचारलं, आजी पैसा भरपूर होता, सगळे उपचार चालू होते, आजी तुमची शेवटची इच्छा काय आहे सांगा, कारण आता मी काहीच करू शकत नाही. त्या बाईंनी काय सांगावं, त्या म्हणल्या काही नाही, एक कर म्हणले. 1 महिना सगळीकडं नळ्या विळ्या, कंटाळले मी आयुष्यभर टी व्हीवरच्या सिरियल पाहायची, आता तू टी व्ही लाव आणि माझी आवडती सिरियल मला लावून दे. ते पाहता पाहता मी प्राण सोडीन. ते डॉक्टरांनी डोक्याला हात लावला, हे काढ म्हणल्या, सगळ्या नळ्या काढ, आणि ते पाहता पाहता मी मरेन. आणि ही घडलेली घटना आहे. त्या बाईंनी ती सिरियल पाहता पाहता प्राण सोडला. केवढं दुर्दैव आहे, कल्पना करा. आमच्या वासना, आमच्या कामना, आमचे विचार, म्हणून आमच्या जीवनाला एक वैचारिक बैठक असणं आवश्यक आहे. आम्ही काय जगतोय, इतिहास हे ग्रंथ आम्हाला काय शिकवतात. भीष्माचार्यांनी प्रार्थना केली, भगवंता माझ्या समोर उभा राहा, शेवटपर्यंत तुझं सुंदर रूप मी पाहीन आणि आनंदानं हे शरीर त्याग करेन. भगवंतांना पाहता पाहताच यांनी प्राणत्याग केला. आणि नंतरच काही काळानं परीक्षिताचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर खरं तर याचं नाव ठेवलं होतं विष्णुरात असं. परीक्षिताचं खरं नाव विष्णुरात, म्हणजे ज्याचं गर्भामध्ये प्रत्यक्ष विष्णूंनी रक्षण केलं. पण हा ज्यावेळेस गर्भामधून हे बालक बाहेर आलं, त्यावेळेस ते बालक सगळीकडं पाहायला लागलं. काय पाहायला लागलं की जो दिव्य पुरुष मी गर्भामध्ये पाहिला होता, कारण कोण गेलं होतं आत, भगवान गेलेले होते रक्षण करण्यासाठी, तो दिव्य पुरुष कुठं बाहेर दिसतोय का जगामध्ये. आणि असं परीक्षण करत असल्यामुळं त्याचं नाव ठेवलं परीक्षिता. परिसमंतात ईक्षती, जो सगळ्या बाजूंनी पाहतो भगवंताला. आपली लहान मुलं बाहेर जन्माला आल्यावर काय पाहतात बघा, आणि परीक्षितानं पाहायचा प्रयत्न केला तो दिव्य पुरुष कुठं आहे जन्मतःच. आणि असा हा परीक्षित जन्माला आल्यानंतर युधिष्ठिरादी पांडव मोठ्या आनंदानं, घरात लहान बाळ आलं की सगळं वातावरण आनंदी होतं, तसे हे सगळे पांडव मोठ्या आनंदानं राहायला लागले. काळ हा इतका गतिमान आहे. लहान मुलं घरात असल्यावर कसा दिवस जातो, आणि नंतर इतकी सवय होते की 2 दिवस मुलं नसतील तर दिवसच जात नाही. परीक्षिताचा जन्म झाल्यानंतर काळ इतका वेगानं जायला लागला आहे. पांडव रममाण झाले, धृतराष्ट्र गांधारी हेही रममाण झाले, कुंती, सगळेच जण थोडंसं दुःख विसरले. पण त्याच वेळेस जो धर्मावतार विदुर आहे, तो विदुर धृतराष्ट्राच्या जवळ आला.
म्हणून आमच्या आयुष्यात कोणीतरी पाहिजे झोपेतून उठवणारं. आणि विदुरांनी जवळ येऊन या धृतराष्ट्र आणि गांधारीला उपदेश केला की हे राजन, तू रममाण झालेला आहेस खरा, पण हा काळ भयंकर गतिमान आहे, वेगानं पुढं जातोय. तू आत्ता ज्येष्ठ नागरिक आहेस, थोड्याच काळात तू काय वृद्धावस्थेमध्ये पदार्पण करणार आहेस. आणि वृद्धावस्था अशी जरा जर्जर अवस्था आहे. आचार्य वर्णन करतात अंगम गलितम पलितम मुंडम. आपण कल्पना करतोय अजून मी फार वर्ष जगणार आहे, पण केव्हा काय होईल आणि माझ्या हातामध्ये काठी येईल सांगू शकत नाहीये, या ठिकाणी सांगतात. आणि हा काळ माणसाजवळचं सगळंच हिरावून घेतो. आचार्य स्पष्ट सांगतात मा कुरु धनजन यौवन गर्वम हरति निमेषात काल सर्वम. बाबा रे, धन जन प्रसिद्धी यौवन तारुण्य याचा गर्व करू नकोस. हा काळ कसा येईल आणि हे सगळं क्षणार्धात कसं नष्ट होईल कोणी सांगू शकत नाही. आणि काळ हा सकाळ येते येते म्हणेपर्यंत बघा तुम्ही, दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिर वसन्तौ पुनरायातः काल क्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुंचत्याशावायु. हा काळ माणसाशी खेळतोय, क्षणाक्षणानं पुढं जातोय. किती महिने गेले, कसे वर्ष गेले आपल्याला झालं, आपण लहानाचे मोठे झालो, शिक्षण झालं, नोकरी झाली, लग्न झालं, मुलं झाली, नंतर नातू झाले, आता पंटू सुद्धा झाले, पण तरी आपण मात्र अजून तिथून निवृत्तच होत नाहीये. आणि काळ शेवटी एक दिवस मृत्यू येतो आणि आमच्या या शरीरावर झडप घालतो. या ठिकाणी विदुर धृतराष्ट्राला सांगतो आता इथून बाहेर पडावं. आमच्या शास्त्राप्रमाणे वानप्रस्थाश्रम सांगितलाय. माणसाला एक्झिट कुठं घ्यावी हे समजलं पाहिजे. त्यांनी बाहेर काढण्यापेक्षा तुम्हीच मनानं या सगळ्यामधून आपोआप बाहेर आलात, यालाच वानप्रस्थाश्रम असं म्हणतात. पूर्वीच्या काळी खरोखरच वनामध्ये हे सगळे जायचे. संयमनाचा तो काळ होता, आयुष्यभर उपभोगलं. आता तरी या इंद्रियांच्यावर संयमन करावं, तपश्चर्या करावी, यासाठी हा वानप्रस्थाश्रम आहे. पण काय दुर्दैव, ज्यावेळेस वय पुढं जातं त्याच वेळेस आमच्या कामना वासना उफाळून बाहेर येतात. आणि म्हणून विदुर यांना सुंदर उपदेश देतो. उपदेश ऐकल्याबरोबर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती सगळेच जण वनामध्ये निघून जातात. हे सगळं पाहून युधिष्ठिराला मात्र फार वाईट वाटतं. युधिष्ठिर या सगळ्यांच्या बरोबर मोठ्या प्रेमानं राहायचा, पण आपले आई वडील हे सगळे बाहेर निघून गेल्यानंतर युधिष्ठिर त्या विरहानं दुःखी होतो. त्यावेळेस नारद मुनी युधिष्ठिराच्या जवळ येतात आणि त्याला सांगतात, बाबा रे, तू राजा आहेस, असा जर शोकाकुल होत राहिलास तर तू कधीही राज्यकारभार करू शकणार नाहीस. हा एक भाग. आणि दुसरा भाग या ठिकाणी सुंदर सांगतात, मा कंचन शुचो राजन यत ईश्वर वशम जगत. तू हे शोकाकुल होऊ नकोस, कारण हे सगळं जग ईश्वराच्या अधीन आहे. आणि तोच ईश्वर सहा संयुनक्ती भूतानी स एव वियुनक्तीच. ईश्वरच आमच्या सगळ्यांना जवळही आणतो आणि ईश्वरच आपल्यापासून माणसांना दूरही करतो. हा विश्वाचा, हा सृष्टीचा नियम आहे. आपण आपल्या आयुष्यात एखादा आला की आपल्याला वाटतं आयुष्यभर त्यानं मला काय द्यावी, साथ द्यावी, बरोबर, कोणीच पुढं जाऊ नये अशी आमची कल्पना आहे. पण तुम्ही पाहिलं, आमचं जीवन निरीक्षण केलं तर आजपर्यंत कितीतरी माणसं आमच्या आयुष्यामध्ये आली, काही काळ राहिली,
काळाच्या ओघात आपोआपच निघूनही गेली. संयोग आणि वियोग हा तर सृष्टीचा नियम आहे. जिथं जिथं संयोग आहे तिथं वियोग हा आहे. म्हणून तरी सुभाषितकार सांगतात, यथा काष्ठमच काष्ठमच. 2 ओंडके, संस्कृत सोडून द्या, मराठीत ओळ आहे फार सुंदर. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. की 2 ओंडके जर एक लाट येते, 2 ओंडके जवळ येतात, काही काळ त्या पाण्यामध्ये सहप्रवास करतात आणि का कुणाला माहीत दुसरी एक लाट येते आणि ते 2 ओंडके एकमेकांच्या पासून दूर जातात. कदाचित आयुष्यात पुन्हा कधी भेट होऊ सुद्धा शकत नाही. हा सृष्टीचा नियम आहे असं याला समजावून देतात. आणि बदलणं हे तर आमच्या जीवनाचं लक्षण आहे. सृष्टी बदलते रोज, निसर्ग बदलतोय. नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवित मतिशय चपलम. आचार्यांनी दृष्टांत दिला आहे की कमळाच्या पानावर जर काय पडलं, पाण्याचा थेंब जर पडला आणि वाऱ्याची झुळूक येते आणि तो थेंब एकदम विस्कटून जातो, इतकं आमचं जीवन अतिशय चपल म्हणजेच अतिशय चंचल आहे. बाहेरचं जग तर बदलतंच, झाड बदलतं. तुम्ही एखादं पान घ्या, काल जसं ते फूल आहे तसं ते आज नसतं. सृष्टी बदलते, माणसं बदलतात, नवे मी सुद्धा, बरोबर ना. माझं शरीर रोज बदलतंय. 10 वर्षांपूर्वी मी छान बसू शकत होतो, आता सगळ्या गुडघ्यांमधून सगळीकडून करकर करकर आवाज येतात. अवयव बदलतात, शरीर बदलतं. माझं मन तर प्रश्नच नाही, क्षणाक्षणाला बदलतंय. या जगात कोणतीही वस्तू आणि विषय हा दीर्घकाळ स्थिर राहू शकत नाही. हे सगळं ज्ञान ऐकून युधिष्ठिराला बरं वाटतं. त्याचं मन शांत होतं. आनंदानं पुन्हा एकदा हा धर्ममार्गानं राज्यकारभार सांभाळतो. काही काळानं पुन्हा या युधिष्ठिराला सगळ्या या पृथ्वीतलावर अपशकुन दिसायला लागतात. सर्व प्रकृती अस्थिर होते. घोर उत्पात घडायला लागतात. खूप उत्पात व्हायला लागले की समजावं काहीतरी सृष्टीमध्ये भयंकर घटना घडणार आहे. आणि युधिष्ठिराला जी शंका आली ती रास्त होती. थोड्याच दिवसांच्यामध्ये अर्जुन येऊन निरोप देतो की भगवान श्रीकृष्णांनी निजधामाला गमन केलेलं आहे. हे ऐकता क्षणीच मात्र युधिष्ठिरादी पांडव शोकाकुल होतात. कृष्ण विरहानं अतिशय दुःखी होतात आणि क्षणार्धात सगळेच जण ठरवतात, मीटिंगसुद्धा घेतली नसेल, कारण जिथं भगवान नाही त्या राज्यामध्ये, त्या या पृथ्वीवर एक क्षणभरही आम्ही राहू शकत नाही. आणि म्हणून लगेचच हे युधिष्ठिरादी पांडव द्रौपदीसह स्वर्गारोहणासाठी निघतात. सगळा राज्यकारभार परीक्षितावर सोपवतात आणि हे सगळे निघूनही जातात. यानंतर परीक्षित हा राज्यकारभार सांभाळायला लागतो. एक दिवस राज्यामध्ये शिकारीला जाण्याची परीक्षिताची इच्छा होते. पूर्वीचे राजे शिकारीला जात. आणि एकदा असाच हा परीक्षित राजा दिग्विजय करता 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 थकतो. एक अरण्य लागतं. अरण्यामध्ये ऊन खूप असतं. खूप थकल्यामुळं त्याला तहान लागते. समोरच एका ऋषींचा आश्रम दिसतो. म्हणून आश्रमाच्या आत प्रवेश करतो तर पाहतो तर तिथले ऋषी जे आहेत ते ध्यानस्थ बसलेले आहेत. याला तरी भयंकर तहान लागलेली असते आणि म्हणून हा मागतो, पण ऋषी ध्यानस्थ असल्यामुळं त्याच्याकडं लक्ष देत नाहीत. क्षणार्धात याला राग येतो, ईर्ष्या निर्माण होते की मी एवढा राजा आणि मी तहानलेला आहे आणि मी मागतोय तरी हे माझ्याकडं लक्ष देत नाहीत. कलियुगाचा हे लक्षण आहे. कारण भगवान
निजधामाला जेव्हा गेले तेव्हाच द्वापार युग संपलं आणि या पृथ्वी तलावर घोर कलियुग प्रारंभ झालं. परीक्षित पाहतो आणि रागानं त्या मुनींच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकतो आणि निघून जातो. थोड्या वेळानं या ऋषींचा पुत्र पाहतो की कोणीतरी आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलेला आहे. खूप वाईट वाटतं आणि क्रोधाविष्ट होतो हा आणि लगेच शाप देतो की ज्या कोणी हे कृत्य केलं असेल याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक येईल आणि दंश करेल. आणि थोड्या वेळानं हा रडायला लागतो. तो साप काढतो आणि त्याचे वडील ते ऋषी समाधीमधून बाहेर येतात. विचारतात तू का रडतोयस? हा घडलेला वृत्तांत सांगतो. तोपर्यंत याला समजलेलं असतं परीक्षित राजानंच हे कृत्य केलेलं आहे आणि हा शाप कुणाला गेला आहे? परीक्षित राजाला मिळालेला आहे. ते ऋषी सगळं ऐकतात आणि उलट आपल्या मुलावरच चिडतात, रागावतात की अरे मेलेला साप त्याने टाकला खरं, पण त्याच्यासाठी एवढा मोठा शाप द्यायची आवश्यकता नव्हती. एकतर तो राजा आहे आणि राजाचाच मृत्यू जर झाला तर राज्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. सगळी प्रजा धर्महीन होते, अराजकता निर्माण होते आणि म्हणून तू हे भयंकर कृत्य केलेलं आहेस. आणि असं सगळं सांगितल्यानंतर याच परीक्षिताला तो शाप मिळतो. ती कथा या ठिकाणी येते. परीक्षित राजा दिग्विजय करत असताना स्वतःच्या राज्यामध्ये एक दिवस फिरत असतो. फिरता फिरता त्याला एका पायावर चालणारा बैलरूपी धर्म दिसतो. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर अतिशय दुःखी असणारी पृथ्वीरूपी गाय दिसते. तिच्या डोळ्यांच्या मधून पाणी येत असतं. याला शंका येते की हे दोघं काहीतरी आपापसात बोलतायत. तो बैल आणि गाय म्हणजे धर्म आणि पृथ्वी एकमेकांशी बोलत असतात. तो बैलरूपी धर्म या गाईच्या जवळ जातो आणि विचारतो की अगं तू दुःखी का आहेस, रडत का आहेस? त्यावेळेस ती सांगते भगवंताच्या विरहानं मी दुःखी आहे आणि हे जे घोर कलियुग प्रारंभ झालेलं आहे या कलियुगातली सगळी माणसं आणि यांचा सगळा अधर्माचार पाहून मी अतिशय दुःखी झालेली आहे. असं पाहिल्यानंतर यांचा संवाद पाहिल्यानंतर हा राजा जवळ जातो. पुढं गेल्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्याला दिसतं की एका शूद्रानं राजाचा वेश धारण केला आहे आणि तो जो शूद्र आहे तो काय करतोय, त्या बैल आणि गाईला मारतोय. आणि हे पाहिल्याबरोबर परीक्षित जवळ जाऊन याला ओळखतो की हा मारणारा जो आहे शूद्र तो साक्षात कली आहे. आणि आता माझ्या राज्यात या कलीनं काय केलं आहे, प्रवेश केलेला आहे. हे त्याच वेळेस या परीक्षिताला समजतं आणि त्यावेळेस हा परीक्षित त्याला नियमित करतो, ओळखतो, त्याच्या जवळ येतो आणि जवळ येऊन हातामध्ये लगेचच तलवार घेतो. धर्म आणि पृथ्वी ते बैल आणि गाय या दोघांचंही सांत्वन करतो आणि हातामध्ये तलवार घेऊन या कलीच्या समोर येतो. एकतर राजामध्ये ताकद पाहिजे कलीला ओळखण्याची आणि दुसरी ताकद पाहिजे त्या कलीला नियमित आणि शासन करण्याची. या ठिकाणी फार सुंदर सांगितलंय कलियुगामध्ये हा कली अनेक रूपानं अनेक ठिकाणी प्रवेश करतो. जगामध्ये तर आहेच, समाजामध्ये आहेच, व्यवहारामध्ये हा कली आहेच, पण तोच कली प्रत्येक माणसाच्या आत सुद्धा या दुर्गुणांच्या आणि विकारांच्या रूपानं राहतो. आणि या कलीवर आधी ओळखणं गरजेचं आहे आणि ओळखल्यानंतर याच्यावर शासन म्हणजेच या कलीला नियमित केलं पाहिजे. आणि नियमित करायचं असेल तर आमच्याजवळ या धर्माची ताकद असणं नितांत आवश्यक आहे. म्हणून तरी धर्माची व्याख्याच केली आहे धारयते इति धर्मः. जो सगळ्यांना धारण करतो तो धर्म आहे. आणि
धर्माचं स्वरूप सांगितलंय. धर्म एव हतो हंती, धर्मो रक्षति रक्षिता. जो धर्माचं पालन करेल त्याचंच रक्षण धर्म करतो, आणि जो धर्माचं पालन करणार नाही त्याचा मात्र नाश हा धर्मच करेल. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये या कलीला नियमित करणं आवश्यक आहे. मग जीवन वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, राष्ट्रीय जीवन असेल, या सगळ्या प्रकारच्या जीवनामध्ये या कलीला दंड देणं नितांत आवश्यक आहे. परीक्षित हा धर्मपरायण राजा आहे. हातामध्ये तलवार घेतलेली आहे, आणि पूर्वीच्या काळी राजे इतके सामर्थ्यशाली होते. केवळ शरीराचं सामर्थ्य नव्हे, या राजांच्यामध्ये धर्माचं, सदाचाराचं इतकं महान सामर्थ्य होतं. परीक्षिताच्या हातात तलवार दिसल्याबरोबर कलीसुद्धा भयभीत झाला आणि परीक्षिताला शरण आला. शरण आलेल्याला अभयदान देणं हेही राजाचं कर्तव्य आहे. आणि शरण आल्यानंतर परीक्षितानं तलवार आघात केला नाही. क्षणार्धात सांगितलं की हे कली, तू माझ्या राज्यामधून क्षणार्धात बाहेर पड. त्यावेळेस कली शरण येतो, सांगतो की मी बाहेर जातो खरं, पण मी तुला शरण आलेलो आहे, कृपा करून माझी हत्या करू नकोस, मला राहायला काहीतरी स्थान दे. जर तुझ्या राज्यात राहायचं नसेल तर मी राहू कुठं? मग परीक्षित खूप विचार करतो आणि या कलीला राहायला 4 स्थानं देतो. तो सांगतो, परीक्षित विचार करतो की माझ्या राज्यामध्ये काय काय नाही आणि तू कुठं राहावंस. ती 4 स्थानं म्हणजे, एक आहे द्यूत, दुसरं आहे मद्यपान, तिसरं आहे व्यभिचार आणि 4थं स्थान आहे हिंसा. परीक्षिताला माहीत असतं आपल्या राज्यात या 4ही गोष्टी नाही आहेत आणि त्याच्यामुळं कली काही माझ्या राज्यात राहू शकत नाही. या द्यूतामध्ये हा कली असत्याच्या रूपानं राहतो. यानंतर मद्यपान म्हणजे मदिरापान, या मदिरेमध्ये हा कली मदाच्या रूपानं राहतो. यानंतर व्यभिचारामध्ये हा कली कामरूपानं राहतो आणि हिंसेमध्ये हा कली क्रूरतेच्या रूपानं राहतो. ही 4 स्थानं कली ऐकतो, मान्यही करतो, हरकत नाही म्हणतो, राजन या 4 स्थानांमध्ये मी राहतो. राजा म्हणतो हे 4 माझ्या राज्यात अजिबात नाही आहेत. मग कली पुन्हा एकदा नमस्कार करतो, पुन्हा शरण जातो आणि राजाला प्रार्थना करतो. कारण दुर्जनसुद्धा हुशार असतात हो, आपल्यापेक्षा त्यांची बुद्धी फार चालते. कली विचार करतो असं जर झालं तर माझा काही जास्त प्रादुर्भाव होणार नाही, फक्त दुर्जनांवरच माझी सत्ता चालेल, पण सज्जनसुद्धा ज्याच्यामुळं दुर्जन होईल असं काहीतरी स्थान पाहिजे. म्हणून शेवटी हा कली म्हणतो अजून एक 5वं स्थान आपण द्यावं. 4 दिले, आता शेवटचं एक 5वं एक स्थान मला राहायला द्या आणि मग मी निघून जातो. परीक्षित राजा खूप विचार करतो आणि सांगतो की 5वं स्थान, हे कले तू सोन्यामध्ये राहावंस. कारण राजानं विचार केला की सज्जन माणूस याच्या वाटेला जाणार नाही, पण दुर्दैवानं सज्जन, समजलं बरोबर, सज्जन माणसं पहिले 4 काही करणार नाहीत. ना द्यूत करणार, ना मदिरापान करणार, ना व्यभिचार करणार, ना हिंसा करणार. पण कलीला माहीत होतं कलियुगात अशी माणसं जन्माला येतील, सज्जन जरी असतील तरी सोन्याचा मात्र मोह यांना सुटणार नाही. तुम्ही पहा, या सोन्याच्या मध्ये हा कली लोभाच्या रूपानं राहतो. किती सोनं, किती घ्यावं. प्रत्येक गुरुपुष्यामृत आलं की आपण जातोय आणि एवढं गोळा करतोय,
आणि म्हणून भागवतकार या ठिकाणी आदेश देतात आणि सांगतात, जो सज्जन आहे, ज्ञानी आहे, त्या ज्ञानी पुरुषानं कदापि या 5 गोष्टींचा आश्रय घेऊ नये. सोन्यासहित सगळ्या गोष्टींचा, या कामनांचा त्याग करावा. आणि तेव्हापासून हा कली या 5 स्थानांच्या मध्ये राहायला लागला. कल्पना करा, आणि आज त्याचा 5000 वर्षातच केवढा विस्तार झालेला आहे. आता तर कलीशिवाय इथं दुसरं काही बघा तुम्ही, द्यूत आहे, मद्य आहे, व्यभिचार आहे, हिंसा आहे आणि सोन्याचा लोभ आहे. आज जे जे काही समाजामध्ये घडतंय त्याला कारण या सगळ्या 5 मूळ असणाऱ्या गोष्टी आहेत. ज्ञानी पुरुषानं या सगळ्याचा त्याग करावा. कली कसा प्रवेश करेल सांगता येत नाही. आणि म्हणूनच आत्ता कथा सांगितली, परीक्षित हा धर्मपरायण राजा, तरीसुद्धा शिकारीला गेल्यानंतर त्यानं या मुनींच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. काय बुद्धी झाली माहीत नाही, आणि त्याला शाप मिळाला, तक्षक दंश करेल 7व्या दिवसात. आता तक्षकाचा दंश म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू आहे. हा परीक्षित, त्याला समजलं कलीचा प्रभाव व्हायला लागलेला आहे. खूप वाईट वाटलं, खूप पश्चात्ताप झाला की आपल्या हातून हे कृत्य घडलंच कसं. राजधानीमध्ये आल्यावर त्याला समजलं, पण क्षणार्धात त्यानं शोकाचाही त्याग केला. मनामध्ये विचार केला, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. लगेचच त्यानं सर्वसंग परित्याग केला, प्रायोपवेशन केलं, राज्यत्याग केला आणि गंगेच्या काठावर हा परीक्षित राजा आला. आणि शांत ध्यानस्थ भगवंताचं स्मरण करत उत्तरेकडे तोंड करून बसला. अनेक ऋषीमुनी त्या काठावर जमलेले होते. या सगळ्या ऋषीमुनींना वंदन करून परीक्षित राजानं प्रश्न विचारला की हे ऋषीमुनींनो, माणसाला सगळ्या अवस्थांच्या मध्ये, सर्व काळामध्ये, सगळ्यांच्यासाठीच या माणसानं नक्की काय करावं की ज्यामुळं त्याला सद्गती मिळेल, ज्यामुळं त्याच्या या सगळ्या दुःखांचा प्रभाव कमी होईल. आणि असा प्रश्न विचारत असतानाच त्या ठिकाणी अचानक गंगेच्या घाटावर शुकब्रह्म प्रकट झाले. 16 वर्षीय असणारे, अतिशय तेजस्वी असणारी ही मूर्ती आहे. ज्ञानाचं तेज हे अलौकिक असतं. शुकब्रह्म हे तर ज्ञानाची आणि वैराग्याची मूर्ती होते. शुकब्रह्मांना पाहिल्याबरोबरच सगळे ऋषीमुनी उठतात, त्यांना उच्चासनावर आरूढ करतात. परीक्षित राजालाही आनंद होतो की काय मी भाग्यवान आहे, शाप जरी मिळाला तरी शेवटच्या काळात मला शुकब्रह्मांचं दर्शन झालं. शुकब्रह्म लगेचच त्यांचं पाद्यपूजन करतो, साष्टांग प्रणिपात करतो, त्यांना आसनावर बसवतो, विराजमान करतो. सगळे ऋषीमुनी बसतात आणि त्याच वेळेस परीक्षित या शुकब्रह्मांना प्रश्न विचारतो की हे मुने, माझ्या अनेक जन्मांच्या पुण्याईनं आपण इथं आलेला आहात, अचानक न बोलावताच इथं अवतीर्ण झालेला आहात. परीक्षित विचारतोय, आता पृच्छामी संसिद्धिम योगिनाम परमम गुरुम. आपण योगियांचेही योगी परमगुरू आहात, तेव्हा मला संसिद्धीबद्दल आपण सांगावं. संसिद्धी याचा अर्थच मोक्ष. आणि तो विचारतोय, पुरुषस्य इह यत् कार्यम म्रियमाणस्य सर्वथा. जो आता मनुष्य लवकरच मरणार आहे, लवकर म्हणजे कधी, 7 दिवसांच्या मध्येच मरणार आहे. आणि हा एका परीक्षिताचा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न आपला सुद्धा आहे. कारण आपणही, तुम्ही नाही म्हणणार, मी म्हणते, आपणही 7 दिवसांच्या मध्येच मरणार आहोत. म्हणजे 7 पैकी 1 दिवस आपलाही कुठला तरी एक निश्चित झालेला आहे. बरोबर, तुम्ही मान्य करा किंवा न करा. आणि म्हणून
ज्याला हे मरण समजलेलं आहे, म्रियमाणस्य सर्वथा, ज्याला मृत्यू कळलाय आता मी लवकर मरणार, त्यांना नक्की करावं काय? नवे नवे हे भगवन, यत् श्रोतव्यम अथो यज्जाप्यम यत् कर्तव्यम नृभिः प्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्ययम. किती सरळ स्पष्ट साधा प्रश्न विचारलाय की हे ब्रह्मन तो स्वतःचा सगळा वृत्तांत सांगतो आणि म्हणतो, जो आता लवकर मरणार आहे त्यानं किम श्रोतव्यम म्हणजे काय ऐकावं, किम जाप्यम कशाचा जप करावा, किम कर्तव्यम त्याचं कर्तव्य काय आहे, किम स्मर्तव्यम त्यानं स्मरण कशाचं करावं, किम भजनीयम भजन कुणाचं करावं, हे सगळं करावं का यद्वा विपर्ययम का याच्यापेक्षा आणखीन काही वेगळा उपाय आहे. थोडक्यात परीक्षितानं प्रश्न विचारलाय, माणसानं नक्की करावं काय? ज्याला मरण समजलेलं आहे, ज्याला मरणाची मृत्यूची जाणीव झालेली आहे आणि कधीतरी मृत्यूची जाणीव व्हायलाच पाहिजे. दासबोधात तर समर्थ सांगतात, रोज एकदा तरी मृत्यूचं, उद्या मी मरणार अशी कल्पना करा म्हणजे आपोआप दुसऱ्यांशी नीट वागायला लागाल. 4च दिवस जगायचं तर वाईट वागण्यापेक्षा निदान प्रेमानं वागावं. मृत्यूचं स्मरण हे आवश्यक आहे आणि म्हणून असा हा सुंदर प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. आणि या प्रश्नानंच श्रीमद भागवतामधील प्रथम स्कंद समाप्त होतो आणि याच्या दुसऱ्या द्वितीय स्कंदाला प्रारंभ होतो. शुकदेव या प्रश्नाचं उत्तर द्यायला उपदेशाला प्रारंभ करतात आणि सांगतात की हे राजन, तू अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहेस, माणसानं काय करावं? शुकब्रह्म लगेच सांगतात, अरे माणसाला या जगात जन्माला येऊन मरण्याच्या पूर्वी करण्यासारख्या चांगल्या अनेक गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी आहेत. खरं तर शास्त्र ते अखंडपणानं सांगतंय, पण दुर्दैवानं आजचा हा माणूस बरोबर जे करू नये त्याच कर्मांच्या मध्ये प्रवृत्त होतोय. निद्रया रियते नक्तम, सुंदर सांगितलंय. हा माणूस रात्र कशात घालवतो? झोपेमध्ये आणि भोगांच्या मध्ये घालवतो आणि सगळा दिवस खाण्यामध्ये 8, 12, 8. समजलं असेल तुम्हाला. आपल्या वेळासुद्धा ठरलेल्या आहेत. असं सगळं करतोय आयुष्यभर. म्हणून तरी वर्णन केलंय, तुने रात गवाई सोयके दिवस गवाया खायके हीरा जन्म अमोल था कवडी बदले जाय रे. इतका सोन्यासारखा जन्म, हे शरीर दुर्लभ मिळालेलं आहे, पण रात्र झोपण्यामध्ये दिवस खाण्यामध्ये हा माणूस उपभोगांच्या मध्ये सगळं आयुष्य घालवतोय. दुर्दैवानं शुकब्रह्म सांगतात आणि यामुळं याला मुक्ती मोक्ष ईश्वर असा विचार करायला वेळच मिळत नाही. आणि मग केव्हा आठवण येते? ते यमदूत दिसायला लागले, पुढं येईल अजामिळाचं आख्यान. असं सगळं दिसायला लागलं मृत्यू समोर की मग सगळं संसार करून थकला. आपल्या मराठीत म्हणतो ना आपण, करून करून भागला, सगळा इतका दमतो आणि मग शेवटी याला आठवण येते अगदी मरताना, ज्यावेळेस राम म्हणण्याची सुद्धा अंगामध्ये ताकद नसते. काय दुर्दैव आहे, शेवटी आपण मरतो आणि मग आपल्याला नेणारे लोक काय म्हणतात? समजलं तुम्हाला? राम नाम. पण ते ऐकायला सुद्धा हा बेटा तिथं जिवंतही नसतो. इतकं या माणसाचं दुर्दैव आहे. आयुष्य हा याच्यामध्ये सगळं घालवतोय. पण तरी सुद्धा शुकब्रह्म सांगतात, काळजी करू नकोस. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा जरी तुला उपरती झाली तरी सुद्धा हरकत नाही. पुराणांच्या मध्ये अशा कथा आहेत,
असं सांगतात. खट्वांग राजाला एका क्षणार्धात मुक्ती मिळाली. तुमच्या आत तीव्रता आणि व्याकुळता किती आहे यावरच ईश्वर दर्शन अवलंबून आहे. खट्वांग राजानं 2 घटकांच्या मध्येच मुक्त झाला. आणि म्हणून शुकब्रह्म सांगतात, तू चांगला प्रश्न विचारलायस. अंतकाळी करायचं असेल तर केवळ परमात्म्याचं ध्यान करावं, त्याचं स्मरण करावं, त्याचं चिंतन, त्याचंच भजन करावं. त्याच्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही. याचं कारण सांगतात, हरिस्मृती ही सर्व विपद्विमोक्षणम. ईश्वराचं स्मरण करणं म्हणजे सगळ्या विपत्तींचा नाश होणं आहे. आणि म्हणून कुठल्याही कारणानं, कुठल्याही प्रकारानं तुम्ही स्मरण करा. पुढं तर कथा येतील. भयानं करा, लज्जेनं करा, रागानं करा, कसंही करा, पण भगवंताचं स्मरण करा. भगवान त्याचा उद्धार करतात. आणि म्हणून सांगतात, भगवंताचं स्मरण करणं हेच मरणाऱ्या जीवाचं, मनुष्याचं कर्तव्य आहे. असा हा महिमा सांगून या ठिकाणी सांगतात, भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन केलंय. या विराट स्वरूपाचं दर्शन व्हायचं असेल तर भक्ती हेच साधन आहे असं सांगून पुढं सांगतात, भक्ती ही अशी पावन आणि पुनीत आहे. एखादा पापी जरी मनुष्य असेल, भगवान सांगतात, अपिचेदसी पापेभ्यः सर्वेभ्य पापकृत्तमः, तरी सुद्धा भगवान त्या पापी माणसाचा सुद्धा उद्धार करतात. फक्त त्यानं एकच करावं, कितीही पाप झाली असतील तरी मुखानं काय करावा, ईश्वराच्या नामाचा उच्चार करावा. भगवंताचं नाम हे या सगळ्या जीवनाचं सार आहे. म्हणून तरी राम हे आमच्या जीवनाचं सार आहे. आपण म्हणतो सुद्धा सगळं आहे, पण जीवनात काही राम नाही, राम नाही, याचा अर्थ सार नाही. आणि म्हणून करायचं असेल तर या रामनामाचा उच्चार, या भगवंताच्या नामाचं अखंड स्मरण करावं. तस्मात् सर्वात्मना राजन हरिही सर्वत्र सर्वदा श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यो भगवान नृणाम. या ठिकाणी सांगतात की हे राजन, तू सर्व प्रकारानं या ईश्वराचं स्मरण कर, नामस्मरण कर. आपण रोज प्रार्थना म्हणतोय. मार्कंडेय ऋषींनी रचलेली ही प्रार्थना आहे, तुम्हाला माहिती आहे. मार्कंडेय ऋषी ना देवाला प्रार्थना करत ना कुणाला करत, त्यांनी आपल्या जिभेलाच प्रार्थना केली आणि सांगितलंय, जिव्हे पिबस्वा मृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती. की हे जिव्हे, तू जिभेनं दुसरं काही बोलण्यापेक्षा काय कर, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे याच नामाचा तू उद्घोष कर. काय सुंदर वर्णन केलंय. विक्रे तू कामा किल गोप कन्या. व्रजामधल्या गोपी इतक्या कृष्णमय झालेल्या होत्या, दही दूध विकण्यासाठी त्या मथुरेला जात. पूर्वीच्या काळी दारावर यायची बघा, आणि त्या बायका काय म्हणायच्या, दही घ्या, दूध घ्या. पण या गोपी म्हणायच्या, विक्रे तू कामा किल गोप कन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती. ज्यांच्या चित्तवृत्ती सगळ्या भगवंताच्या चरणी लीन झालेल्या आहेत, त्या म्हणायच्या, दध्यादिकम मोह वशाद वोचत गोविंद दामोदर माधवे. दही दूध घ्या म्हणायच्या ऐवजी गोविंद घ्या, गोपाल घ्या असा उच्चार त्यांच्या मुखामधून येत असे. सुखम शयाना निलये निजेपी. काय सुंदर गोपींचं वर्णन केलंय. शयनगृहात जरी झोपलेले असतील तरी झोपताना सुद्धा त्या शय्येवर सुद्धा भगवंताचं स्मरण आहे. सुखावसाने त्विदमेव सारम दुःखावसाने त्विदमेव गेयम देहावसाने त्विदमेव जाप्यम. या ठिकाणी सांगतात, सुखामध्येही त्याचंच नाव घ्या, दुःखामध्येही तेच घ्या, आणि देहावसाने अंतकाळी सुद्धा या भगवंताचंच नाम घेणं हेच या भक्ताचं कर्तव्य आहे. आणि या तीव्र भक्तीच्या योगानंच
या परमपुरुषाला सगळ्यांनी भजावं. कोणी ज्ञानी असेल, कोणी अज्ञानी असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, अंतकाळी केवळ हे नामच, भगवंताची भक्तीच या जीवाला तारू शकते. असा हा नामाचा महिमा सांगून यानंतर परीक्षित पुढचे अनेक सुंदर प्रश्न 7 दिवस या शुकब्रह्मांना विचारतो. सृष्टीविषयी प्रश्न विचारलेले आहेत. सृष्टी कशी निर्माण झाली आणि त्या निमित्तानंच हे गुह्य ज्ञान. आणि शुकब्रह्म या राजाला सुंदर कथा आख्यान सांगतात. आपण जे अवतार पाहिले, वराह अवतार, वामन अवतार, नंतर नृसिंह अवतार, अशा या सगळ्या अवतारांच्या निमित्तानं ती कथा सांगतात आणि त्या कथेमागचं, अवतारामागचं रहस्य सांगतात. तो सगळा कथाभाग हा 2, 3 पुढचे स्कंद आपण उद्या पाहू. ओम सहनाववतु. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.